God's word is such a blessing to us. देवाचं वचन आपल्यासाठी इतका मोठा आशीर्वाद आहे. The world's word is just hollow and shallow. जगातले शब्द, दुनियेतले शब्द रिकामे आणि उथळ आहेत. But God's word is spirit and life. पण देवाचं वचन, देवाचा शब्द आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. God's one word in the right season shall put you over in life. देवाचा एकच शब्द योग्य ऋतूत जर आपल्याकडे आला तर आपलं आयुष्य त्या एका शब्दावर बनू शकतं. Amen. हालेलुया. Today we are going to learn something new. आज एक नवीन विषय मी घेणार आहे. The heading for today's word is the wise dealings of God towards man. परमेश्वराने माणसाच्या जीवनात केलेले सुज्ञ कारभार. God's ways and workings are so mysterious. देवाचे मार्ग, देवाचं कार्य फार रहस्यमय असतं. But if you come close to God, पण जर तुम्ही देवाच्या जवळ आलात, He will give you the revelation. Why does He deal with man in such a way? तर देव तुम्हाला हे प्रगटीकरण होता होता देईल की का तो अशा पद्धतीनं माणसाच्या जीवनात ही असली सगळी कामं करतो. There are so many things that happen in our lives, बऱ्याच गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घडतात of which it seems to be a mystery. आणि त्या गोष्टी घडल्यानंतर आपल्याला ते गुपित वाटतं, आपल्याला त्या रहस्यमय गोष्टी वाटतात. But it is good if you know God and that mystery is in the bosom of God. परंतु जर तुम्ही देवाला ओळखत असाल आणि ते रहस्य जर देवाच्या उराशी असेल, देवाकडून आलेलं असेल, तर आपल्या सगळ्यांसाठी ते देवाने केलेले कारभार चांगलेच आहेत. Because He knows how to handle our case then कारण की better. देवालाच माहितीये फक्त आपलं जीवन कसं हाताळायचं हे फक्त प्रभूलाच माहिती आहे. And many times आणि बऱ्याच वेळेला we try to do it with our own strength and wisdom and we fail. आपण प्रयत्न करतो की आपल्या स्वतःच्या शक्तीवर, आपल्या स्वतःच्या ज्ञानावर आपण हे सगळं करावं, पण आपल्या जीवनात आपल्याला यश येत नाही. But what a solace it is if you just have to trust God to do everything for you. परंतु जर आपण देवावर विश्वास ठेवला आणि देवाला सांगितलं की तू सगळं काही माझ्या जीवनात मला करून दे, तर इतकी मोठी शांती आणि विसावा आपल्या जीवनात येतो की काही विचारू नका. Peace will come in your life if you have the knowledge of God. जर देवाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं तर देवाची शांती तुमच्या जीवनात येईल. And once you have the knowledge of God, the choice is yours. आणि एकदा तुम्हाला देवाचं ज्ञान मिळालं की त्याच्यानंतर निवड तुमची आहे. Without the knowledge, there is no choice. ज्ञान मिळाल्याशिवाय तुम्ही निवड करू शकत नाही की मी देवाचं ऐकू का मी कोणाचं ऐकू. देवाचं ज्ञान आल्यावर आपण या गोष्टी आपल्या जीवनात ठरवू शकतो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Job chapter 19 verses 13 and 14. इयोब याचा 19वा अध्याय आणि त्यातलं 13व व 14व वचन आपण आज काढणार आहोत. He hath put my brethren far from me, and my acquaintance are verily estranged from me. My kinsfolk have failed, and my familiar friend, they have forgotten me. इयोब 19:13 आणि 14 त्या ठिकाणी असं लिहिलंय, त्याने माझे भाऊ माझ्यापासून दूर केले आहेत आणि माझ्या ओळखीचे मला अगदीच पारखे झाले आहेत. माझ्या भाऊबंधांनी मला अंतर दिले आहे आणि माझे स्नेही मला विसरलेले आहेत. This is the story of Job. इयोब नावाचा एक माणूस आणि या माणसाच्या जीवनातली ही कहाणी आहे. You know the man Job. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इयोब कोण होता. He was the richest man of the East. हा इयोब नावाचा माणूस पूर्वेकडचा एक अतिशय श्रीमंत माणूस होता. He had 7 sons and 3 daughters. त्याला 7 मुलं आणि 3 मुली होत्या. He had lots of possessions. आणि खूप मालमत्ता होती, खूप संपत्ती होती. देवाच्या दयेनं काही कमी नव्हतं. All the goodness of God chased after him. आणि देवाचा सर्व चांगुलपणा इयोबाच्या जीवनामागे आयुष्यभर होता. He believed in God. इयोबाने अर्थातच देवावर विश्वास ठेवला. He trusted in God. देवावर इयोबाने भरोसा टाकला. But there were certain areas in his life God wanted to deal with. परंतु इयोबाच्या जीवनात असे काही भाग होते की ज्या भागांमध्ये देवाला कार्य करायची इच्छा होती. You know how it all happened. आणि मग तुम्हाला माहिती असेल की इयोबाच्या जीवनात कशा रीतीनं काय काय झालं. How suddenly things started collapsing in his आणि life. कसं अचानक इयोबाच्या जीवनात सगळं काही पत्त्याचं घर कसं कोसळून पडतं तसं ढळाढळा कोसळून पडलं. One after the other, calamity started striking him and आणि his home. एका मागून एक संकटाचा मारा इयोबाच्या जीवनावर, त्याच्या घरावर, त्याच्या परिवारावर व्हायला लागला. All his children died. त्याची सगळी मुलं एका दिवसात मरण पावली. He was stricken with an incurable disease. त्याला स्वतःला एक असा आजार झाला की जो आजार बराच होत नाही. And he didn't know what to do. He was sitting on the ash heap and just cursing the day he was born. आणि मग इयोबाला समजेना, त्याला काही सुचेना, त्याला काही कळेना
ना की माझ्या जीवनात हे सगळं काय आणि कसं काय झालं, आणि म्हणून मग तो दुःखाच्या ढिगावर बसला आणि त्यानं त्या दिवसाला शाप द्यायला सुरुवात केली की ज्या दिवशी त्याचा जन्म झाला Now होता. many things that happen in our lives, तसं आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या घडतात, it's a lesson for us. आपल्यासाठी त्या घडलेल्या गोष्टी एक धडा आहेत, It's a teaching for us. आपल्यासाठी ती एक शिकवण आहे. Many times God tries to gain our attention. आणि towards बऱ्याच वेळेला या सगळ्या घटनांमधून देव आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. You know, when your body is going through a hard time, आणि जेव्हा तुमच्या स्वतःच्या शरीराला, तुमच्या स्वतःच्या देहाला काहीतरी त्रास व्हायला लागतात and it's going to become worse, आणि मग ती परिस्थिती, तुमची ती दैहिक अवस्था, तुमचं शरीर जर दिवसेंदिवस अशा पद्धतीनं खालावत जाणार आहे, your body tries to send signals. तर तुमचं शरीर, तुमचा स्वतःचा देह तुम्हाला चिन्ह देतो. And if you neglect it, आणि तुम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं then you are ruined. तर मग तुमचा पुढे जाऊन नाश होतो. Now here, इथे Job is saying, इयोब म्हणतो, He has put my brethren far away from me. त्याने माझ्या बंधुजनांना माझ्यापासून लांब केलं. The divine works of God. म्हणजे देवाची जी दैवी कार्य असतात ती कशी असतात पहा. No matter how God deals with us, तसं देवाने कुठल्याही पद्धतीनं जरी आपल्या जीवनात कार्य केलं ना, there is always wisdom in His dealings with His children. तरी सुद्धा देव त्याच्या मुलांच्या जीवनात ज्या कुठल्या पद्धतीनं कार्य करतो त्यामागे देवाचं ज्ञान असतं. There is no error with God, आणि देव कधीही चुकीची कामं आपल्या जीवनात करत नाही. provided you chase after God. आणि तुम्ही मात्र देवाच्या मागे लागलात तर मग तुम्हाला ही गोष्ट समजेल की देव माझ्या जीवनात जे काही करतोय ते चांगलंच करतोय. You live for God. आणि मग तुम्ही आपोआप देवासाठी जगायला You लागता. lean on God. मग तुम्ही देवाचा आधार घ्यायला You trust in लागता. God. मग तुम्ही देवावर भरोसा टाकता. No matter what happens in your life after that, आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनात काहीही जरी झालं, your heart is such a peace, in such a peace that you know that God will take care of me. तुमचं हृदय इतकं शांतीनं भरून जातं आणि तुम्हाला कुठेतरी आतमध्ये माहिती असतं की देव सगळं बघून घेईल, देव सगळं सांभाळेल. Now here he says, आणि इथं इयोब म्हणत आहे, He, that is God, has put my brethren far away from me. परमेश्वराने माझे बंधुजन माझ्यापासून लांब केलेले आहेत. Isn't it shocking म्हणजे किती धक्कादायक ही बातमी आहे ना, that at times the ones who are very close to us, की कधी कधी जे लोक आपल्या अतिशय जवळचे असतात they are taken far away from us. ते सुद्धा आपल्यापासून लांब केले जातात. Amen. आमेन. And the ones who are far away from us are brought close to us. आणि कधी कधी जी लोक आपल्यापासून फार लांब असतात किंवा एकेकाळी फार लांब असायची ती लोक आपल्याशी फार जवळची होतात. You need to know God's wisdom in this. तेव्हा तुम्हाला देवाचं ज्ञान ह्यात काय आहे, देव काय सांगतोय हे तुम्ही त्यावेळेला समजून घेतलं What पाहिजे. may be the plan of God that He is behaving in such a way? आणि त्यावेळेला तुम्ही बसून विचार केला पाहिजे की देवाची काय योजना असेल की ज्यामुळे या गोष्टी माझ्या जीवनात घडतायत, की हा माझा एकेकाळी फार जवळचा आता माझ्यापासून लांब गेलाय आणि जो फार लांब होता तो आता माझ्या फार जवळ आलाय. यामागे देवाचं काय प्लॅन आहे. See the divine purposes of God. आणि देवाचे दैवी संकल्प या सगळ्या गोष्टींमागे तुम्ही शोधून घ्या. And when you are in God, आणि जेव्हा तुम्ही देवात असता, when you become a child of God, आणि जेव्हा तुम्ही देवाची मुलं होता, nothing really touches you. त्यावेळेला कुठल्याही गोष्टीनं तुम्हाला कधीही स्पर्श होत नाही का धक्का बसत नाही. Nothing really disturbs you. आणि कुठल्याही गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होत नाही का तुम्ही डिस्टर्ब होत नाही. Because you know one thing, that everything will work out together for my good. कारण शेवटी तुम्हाला माहिती असतं की माझ्या जीवनात देवाने हे जे काही केलेलं आहे ते माझ्या चांगल्यासाठीच केलेलं आहे. I'm so happy that my family is here now. मी इतका आनंदी आहे की आज माझा परिवार इथे पहिल्या रांगेत येऊन बसला. They have come from the States and they are here for today with us. अमेरिकेहून आले. माझी बहीण आहे, माझा मेहुणा आहे, त्यांची मुलं आहेत, जावई आहे. And God has been really working in their lives. आणि देव खरोखर त्यांच्या जीवनात कार्य करतो. God loves them. देवाचं त्यांच्यावर प्रेम आहे. Praise God. Give a big clap to God for them. देवाला एक जोरात टाळी वाजवा माझ्या लोकांसाठी. We welcome you in the church. चर्च मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. Job, इयोब he underwent all this calamity in his life. त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच संकटातनं गेला. I didn't understand the whole purpose of God. आणि इयोबाला कळत नव्हतं की माझ्या जीवनातच या सगळ्या गोष्टी का होत आहेत. But when you trust in God, परंतु जेव्हा तुम्ही देवावर विश्वास when you ठेवता lean on God, आणि देवाचा आधार घेता when you take God as your heavenly Father, आणि देवाला तुम्ही तुमचा स्वर्गीय बाप म्हणून स्वीकारता, you are very sure in all of His dealings there is wisdom. त्यावेळेला तुम्हाला नक्की खात्री असते की माझ्या जीवनात जे काही चाललेलं आहे
त्यामागे देवाचं ज्ञान आहे, देवाचं शहाणपण आहे आणि देव माझ्या जीवनात हे कार्य करत आहे. Praise God. हालेलुया. Job was a child of God. तसं इयोब देवाचं लेकरू होता. He was trusting God. त्यानं देवावर विश्वास ठेवला. He was such a blessing to many people. अनेक लोकांसाठी इयोबाचं जीवन आशीर्वाद He ठरलं. said, I am the eye. I was the eye to many people who were आणि blind. इयोब म्हटला, अनेक लोक जे आंधळे होते त्या अंधळ्यांसाठी मी डोळा होतो I had been a blessing to many. आणि अनेक लोकांसाठी मी आशीर्वाद ठरलोय असं इयोब म्हणाला. But then sudden calamity fell on him. पण मग असं झालं की अचानक इयोबाच्या जीवनावरच संकट आलं. And he says, आणि इयोब म्हणतो, at that time, त्या वेळेला God put away my brethren far from me. देवाने माझे सगळे बंधुजन, माझे जवळचे, माझे आप्तजन माझ्यापासून लांब केले. My acquaintances were verily estranged from me. आणि माझ्या परिचयाचे, माझ्या ओळखीचे सगळे माझ्यासाठी अनोळखी झाल्यासारखे झाले. How strange it is. म्हणजे ही गोष्ट अतिशय विचित्र आहे. What knowledge of God. म्हणजे देवाचं काय ज्ञान आहे That those who were supposed to be close to him, now they are far away from him. की जी लोक त्याच्या फार जवळची त्यावेळेला असायला हवी होती ती त्यावेळेला त्याच्यापासून लांब गेली. And those who were supposed to be far away from him are now close to him. आणि जी लोक त्याच्या फार लांब असायला हवी होती तीच लोक त्यावेळेला त्याच्या फार जवळ आली. Strange workings of God, म्हणजे देवाचे हे विचित्र कारभार असतात, but not without wisdom. पण त्यामागे देवाचं ज्ञान असतं. Some things we may not understand, आणि त्यातल्या काही गोष्टी कदाचित आपल्याला मानव म्हणून कळणार नाही. but praise God, your life is in safe hands. पण देवाची स्तुती असो की तुमचं जीवन सुरक्षित हातात आहे. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. I may rather walk in the dark holding the hands of God than walk in the light having no hands of God with me. आणि मी तर म्हणतो देवाचा हात धरून अंधारात चाललेलं मला परवडलं, पण देवाचा हात न धरता मला प्रकाशात चालायची इच्छा नाही. Yes. Because I can trust God more. कारण मी देवावर जास्त विश्वास ठेवू शकतो की काही जरी झालं तरी तो मला सांभाळेल. He will not fail me. तो मला अपयश देणार नाही. He will not leave me. तो मला सोडणार नाही. Praise God. म्हणून देवाला Strange धन्यवाद. dealings of God. हे देवाचे सगळे विचित्र कारभार असतात. Even now you turn to your neighbor and see. आता सुद्धा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे वळून पाहू शकता. Just ponder. तुम्ही विचार करा, Were these the people who were supposed to be your acquaintances? शेजारी पाजारी तुम्ही बघा, विचार करा की हे जे माझ्या शेजारी पाजारी बसलेले आहेत ते माझ्या इतके जवळचे आणि ओळखीचे एकेकाळी होते का? Yes. असायला See, हवे many are होते का? smiling. अनेक लोक हे ऐकल्यावर हसतात. Suddenly it happened. आणि अचानक असं झालं की तुमची ओळख झाली. Look at your neighbor. शेजाऱ्याकडे पहा तुम्ही. Did you ever gather in your wildest dream that this person is going to be my acquaintance? तुम्ही कधी स्वप्नात तरी पाहिलं होतं का की हा जो माझ्या शेजारी बसलाय तो माझ्या खूप जवळचा, माझ्या परिचयाचा होणार आहे? Did you ever think that you will be associated one day with this person? आणि कधी तुम्ही विचार केला होता का की हा जो कोणी XYZ माणूस आहे या माणसाशी माझे इतके जवळचे संबंध लागणार आहे? It cannot be natural. हे नैसर्गिक असू शकत नाही. These are divine connections. ही दैवी नाती देव बांधतो. Divine connections. ही दैवी नाती देवच बांधतो. Just imagine, कल्पना करा, my wife's family is here tonight. आज माझा परिवार, जयश्रीचा परिवार इथे येऊन बसलेला आहे. I mean, it is divine connection. हे दैवी नातं आहे, नाही तर हे शक्य नाही. How did they come here about? हे कसे इथे आले? God brought them. देवानी आणलं. God brought them just like that. देवानी आणलं. God arranges things for us. तसं देव आपल्यासाठी गोष्टी आयोजित करतो. Praise God. ते आपल्या लिमिटेड डोक्याला कळत नाही की हे काय चाललंय, But God knows it all. पण देवाला माहिती आहे की हे काय चाललंय. Because we are finite beings. का आपल्याला मर्यादा आहे, God is an infinite being. देवाला मर्यादा नाही. Amen. हालेलुया. See, it's not possible in the natural. नाही तर नैसर्गिक राहटीमध्ये हे असं जे काही असतं ना ते शक्य नाही. Because God's ways are mysterious ways. कारण देवाचे मार्ग फार रहस्यमय असतात. Did you ever think that your life will be changed? That tonight you will be here in the meeting? तुम्ही कधी असा विचार केला होता की तुमचं जीवन बदलेल आणि तुम्ही आज रात्री इथं अशा कुठल्या सभेला येऊन बसाल? तुम्ही कधी विचार केला होता? Never. कधीच नाही. You know, we were in our old group. आपण सगळे आपापल्या जुन्या ग्रुप मध्ये होतो. When I was in the world, मी सुद्धा एकेकाळी जगात होतो. I had my own group. माझा स्वतःचा ग्रुप होता. But suddenly, अचानक God separated me from that group. देवानी मला त्या ग्रुप मधून वेगळं केलं. Raised up a new group. एक नवीन ग्रुप देवानी माझ्यासाठी तयार केला. Suddenly He put me in the midst of you. आणि अचानक देवाने मला तुमच्या सगळ्यांमध्ये आणून ठेवलं. And that is the work of God. हे देवाचं काम आहे. At that time we didn't understand. आणि त्यावेळेला आम्हाला ते कळत नव्हतं. But we just
were flowing in the wisdom of God. पण देवाच्या ज्ञानात आम्ही वाहत गेलो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Sometimes we look to the most likely people to be a blessing to us. तसं कधी कधी आपण अपेक्षा ठेवून असतो अशा काही लोकांकडनं की हे माझ्यासाठी आशीर्वाद ठरतील. And while we are constantly looking on those people, those likely people to be our support, God suddenly raises up some unlikely person who comes to our rescue. आणि ज्या लोकांवरती आपली अपेक्षा असते की हे लोक मला बहुतेक आशीर्वाद ठरणार आहेत, त्या लोकांना बाजूला करून ज्या लोकांवरती आपण अपेक्षा ठेवलेली नव्हती त्या लोकांना अनपेक्षितरित्या देव आपल्याजवळ आणून त्यांना आपल्यासाठी आशीर्वाद ठरवतो. And then suddenly we realize, आणि मग अचानक आपल्याला कळतं, I expected help from the north, now the help came from the south. की मी तर उत्तरेकडनं मदतीची अपेक्षा केली होती पण मला दक्षिणेकडून मदत आली. And why God does it? Nobody knows. आणि देव असं का करतो हे कुणालाही माहित नाही. Amen. कुणालाच माहित नाही. It's best it is in his bosom. आणि हे देवाच्या हातातच ठेवलेलं नेहमी चांगलं. Amen. आमेन. But I know पण मला माहिती one आहे of the reasons he does that is एक कारण देव अशा पद्धतीची कार्य आपल्या जीवनात का करतो याच्या मागचं एक कारण he wants us to know देवाची इच्छा आहे आपल्याला कळावं that it's not by your wisdom, की तुझ्या ज्ञानाने आणि शहाणपणाने काही होत नाही, it's by me. माझ्यामुळे होतं. See, when likely people help you, you know that you have been clever enough to go to the likely people. ज्या लोकांवरती आपण अपेक्षा ठेवलेली असते की हे लोक मला मदत करतील आणि त्यांच्याकडून आपल्याला जर मदत मिळत नाहीये तर मग त्यावरनं आपल्याला देव समजावून देतो की तू अजून एवढा हुशार झालेला नाहीयेस, तू स्वतःला इतका शहाणा समजू नकोस. God is all wisdom. देव नेहमीच सर्व ज्ञानी देव आहे. Amen. But when we get help from the most unlikely people, पण जेव्हा आपल्याला अनपेक्षित लोकांकडनं मदत मिळते you give glory to मग God. आपण काय करतो, आपण गपचूप देवाला गौरव देतो की देवबाप्पा तुला धन्यवाद, मी तर स्वप्नात कधी विचार केला नव्हता की ही लोक माझ्यासाठी आशीर्वाद ठरतील. Amen. In the year 1989, when God spoke to me about building this church, 1989 साली जेव्हा देव माझ्याशी पुण्यात हे चर्च बांधायला बोलला, I expected help from the, affluent and the rich people. मी अशी अपेक्षा केली होती की जे मोठे प्रतिष्ठित आणि धनवान लोक आहेत ते मला पैसा देतील. But see, God raised up some poor people. पण तसं नाही झालं. देवाने इथल्याच काही गरीब लोकांना वापरलं And see, they became a source of blessing for us. आणि तेच आज आमच्या आणि आपल्या आशीर्वादाचं कारण ठरले. That is the ways of God. हे देवाचे मार्ग असतात. That is the way of God. हेच देवाचे मार्ग असतात की शेवटी गौरव देवाला जावा. Amen. That's why we need to keep our spiritual eyes open. आणि म्हणून आपण आपले आत्मिक डोळे ना नेहमी उघडे ठेवायचे. Amen. We need to keep our eyes open. आपले जे आत्मिक डोळे असतात ते नेहमी आपण उघडे ठेवायचे. And many times, बऱ्याच वेळेला when we get help from the people whom we expected, we kiss our hands, we garland ourselves. ज्या वेळेला आपण ज्या लोकांकडनं अपेक्षा ठेवलेली होती त्या लोकांकडनं आपल्याला मदत मिळाली की आपण स्वतःच्याच हाताला मुके देऊ लागतो, आपण स्वतःला स्वतः हार घालून घेतो आणि स्वतःला शाबासकी देत राहतो. Amen. I never expected myself to become a pastor of a church. मी कधी अशी अपेक्षा केली नव्हती की मी एखाद्या चर्चचा असा पास्टर होईन. But see, But today I'm as- before you, a pastor of the church. मी तुमच्या समोर चर्चचा पास्टर म्हणून उभा आहे. God works in mysterious ways. तसं देव फार रहस्यमयरित्या कार्य करतो. Amen. And if you depend on God, आणि तुम्ही जर देवावर अवलंबून राहिलात even if your acquaintances are far from you, God can raise you up by आणि मग His power. त्यावेळेला जरी तुमचे परिचयाचे लोक लांब असले तरी देवबाप तिथं तुमच्यासाठी काही अनपेक्षित लोकांना तुमच्या मदतीसाठी उभं करेल. He can do it. देव करेल. हे करू शकतो देव. Sometimes He kicks away all the props. कधी कधी देवबाप अशी सगळी मदत आपल्यापासून लांब ठेवतो. Sometimes He shakes our boat. कधी कधी देव आपली नाव जीवनाची नाव हलवून टाकतो And He says, आणि म्हणतो my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली where are your eyes fixed now? तुझे डोळे कुठे आहेत? Where are your eyes fixed? कुठे आहेत तुझे डोळे? Fix your eyes on me. तुझे डोळे माझ्यावर लाव. Because God is a steady God. कारण की देव
एक सातत्याचा देव आहे. He is a steadfast God. तो सातत्याचा देव आहे. He is a granite God. तो आपला अगदी खडका समान देव आहे. He is a strong foundation. आणि आपला भक्कम पाया आहे. People will fail you, लोक कदाचित अपयश देतील, but God will not fail you. पण देव आपल्याला अपयश God देत will नाही. never fail you. देव कधीही तुम्हाला अपयश देणार Test नाही. him, try him. तुम्ही किती वेळा देवाची पारख करा, देवाला कसोटीला चढवा, I'm telling you, he will always be faithful because that is his nature. मी खरं सांगतो, देव नेहमी तुमच्याशी विश्वासू राहील, कारण तो देवाचा स्वभाव आहे. Praise God. हालेलुया. Now, Job was going through afflictions. तर इयोब त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या त्रासातनं जाऊ लागला. But now Job says, God afflicted me. आणि आता इयोब असं म्हणायला लागला त्या सगळ्या त्रासात की देवानीच मला हा सगळा त्रास दिलाय. You know, there are times the devil attacks you. पण कधी कधी सैतान आपल्यावर हल्ला करतो. Because Bible says in John 10:10, the devil has come to steal, kill and destroy. कारण बायबल म्हणतो योहान 10:10 मध्ये की सैतान लोकांना ठार मारायला, लोकांच्या चोऱ्या करायला आणि लोकांचा नाश करायला आलाय. And there are times when we have afflictions because of our own doings. आणि कधी कधी आपल्या स्वतःच्या काही मूर्ख करणीमुळे आपल्याला ते भोगावे लागतात. But the underlying factor is this. परंतु पायाची रेष किंवा वास्तविकता ही आहे No matter what the source is, की कुठूनही आणि कशामुळेही जरी तो त्रास आपल्यावर आला आहे, God can use those afflictions that you are going through for his own good and for his own purpose. तरी ते सगळे त्रास आणि ते सगळं दुःख ज्यातून तुम्ही जाताय ते देव शेवटी त्याच्या गौरवासाठी वापरणार. Even if the devil is trying to destroy you, आणि जरी सैतानाने तुमचा नाश करायचा प्रयत्न केला, just because you trust in God, एकच कारण की तुम्ही देवावरती विश्वास ठेवला आणि म्हणून जरी सैतानाने तुमचा नाश करायचा प्रयत्न केला, God will not let you down. तरी देव तुम्हाला असं लज्जित करणार He नाही. is all powerful to raise you तो up. खूप सामर्थ्यवान आहे तुम्हाला परत उचलायला Praise the Lord. आणि उभं करायला. Amen. Amen. Men may promise one thing today, tomorrow they may fail. लोकांचं सांगत नाही, लोकांना मर्यादा आहे. लोक कदाचित आज एक वचन देतील, उद्या उठून पाळणार नाहीत. तसं लोकांचं आपण काही सांगू नाही शकत. Amen. They can fail us anytime. लोक कधीही आपल्याला अपयश देऊ शकतात. And moreover, even if they want to help us, आणि कसं असतं ना, लोकांना, मानवाला जरी आपल्याला मदत करायची इच्छा असली still we don't have that much confidence. तरी आपल्याला कुठं तेवढा विश्वास आहे. Because we are not sure whether he will keep the promise. आपल्याला स्वतःला पण तेवढा विश्वास लोकांवर नसतो ना. आपण काय म्हणतो की हो, या माणसाने मला सांगितलंय की तो मला मदत करेल, पण काय माहिती करेल की नाही. केली तर ठीक आहे, कदाचित नाही केली तर. Amen. Though he must have promised you, आणि जरी त्या माणसाने तुम्हाला वचन दिलेलं असलं, suddenly your wife will tell you at night, तरी कदाचित तुमची बायको तुम्हाला रात्री सांगेल, what if that fellow doesn't keep his promise? त्यांनी वचन नाही पाळलं तर. What if his wife tempts him not to give you? किंवा त्याच्या बायकोनी त्याचे कान भरून त्याला आपल्याला मदत करायला नाही सांगितलं तर. Then what will you do? मग काय करणार. See, you still have restless nights. आणि मग रात्रीची झोप जाते. But when God promises you, पण जेव्हा देव आपल्याला वचन देतो, he is not a liar. He will keep to his promise. देव खोटं बोलत नाही, तो खोटारडा नाहीये. तो जर बोलला तर तो करून दाखवणार. He will help you. आणि तो जरूर तुम्हाला मदत करणार. That's why Jesus came, म्हणूनच येशू आला ना, to be with us, आपल्या बरोबर राहायला, to give us confidence, आपल्याला एक प्रकारचा विश्वास द्यायला, to bless us, आपल्याला आशीर्वाद द्यायला, to be the strength of our life. आपल्या जीवनाची शक्ती बनायलाच तो आलेला आहे. Amen. आमेन. So in all our afflictions, तर नेहमी लक्षात ठेवा, आपल्या सगळ्या त्रासात we need to consider the lesson given to us. आपण नेहमी यावरती विचार करायचा की देव मला याच्यातनं काय शिकवतोय. See, many times बऱ्याच वेळेला afflictions come to us because God wants to purify our souls. त्रास आपल्या जीवनात येतात आणि देव ते त्रास यायची परवानगी सुद्धा देतो. का की आपला जो जीव आहे तो शुद्ध व्हावा. He wants to remove all the dross from our lives. देवाला आपल्या जीवनातनं सगळे अशुद्ध धातू काढायचे. He wants to remove the evil tendencies that are there in our lives. आणि देवाला आपल्या जीवनातनं सर्व वाईटपणा काढून टाकायचा आहे. Job says, इयोब म्हणतो, it is God who separated me from my family. देवाने मला माझ्या परिवारापासून, माझ्या परिचयाच्या लोकांपासून वेगळं केलं. If God does that, आणि जर देवाने असं कार्य आपल्या जीवनात केलं, He doesn't do it for your ruin. तर देव काही तुमच्या नाशासाठी ते कार्य करत He नाही. is doing it for a very good purpose. काहीतरी चांगला उद्देश आहे, काहीतरी चांगला संकल्प आहे म्हणून देव हे करतोय. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. And He will not let you down. आणि देव तुम्हाला लज्जित नाही करणार. A goldsmith will not put tin in the furnace. सोन्याच्या भट्टीत पत्रा टाकत नाही, He will put his gold in the तो furnace. सोनच भट्टीत टाकतो.
Amen. है ना? And what is he put the gold in the furnace? आणि तो भट्टीमध्ये, आगीच्या भट्टीत तो सोनं का टाकतो? That all the dross may be removed की त्या सोन्यात जे अशुद्ध धातू आहेत ते निघावेत and its value increases. आणि त्या सोन्याची किंमत वाढावी. And the goldsmith will sit there. आणि ते सोनं त्या आगीच्या भट्टीत टाकल्यावर सोनार बाहेरच बसतो. He तो sits सोडत at the नाही. cauldron. He will not leave that place a minute. भट्टीपाशीच बसून राहतो सोनार, सोडून नाही जात, एक मिनिट सुद्धा सोडून जात नाही. Because कारण a little extra temperature will make the gold ash. तापमान जर थोडंसं जास्त वाढलं तर ते सोनं अगदी भस्म होईल. A little less temperature will किंवा- not remove the dross. किंवा तापमान जर थोडंसं कमी जरी झालं तरी अशुद्ध धातू जे निघायचे ते निघणार नाही. So he has to maintain the temperature. आणि म्हणून त्या सोनारालाच माहिती आहे की आतमध्ये भट्टीत जे सोनं टाकलंय त्याचं तापमान कसं व्यवस्थित ठेवायचं. Praise God. म्हणून तो बसून राहतो बाहेर. Because the goldsmith has value for his gold. कारण सोनाराला त्याच्या सोन्याची किंमत आहे. You are the gold of God. तुम्ही देवाचं सोनं You आहात. are the gold of God. तुम्ही देवाचं सोनं आहात. If you are in the furnace, जर तुम्ही असं आगीच्या भट्टीत टाकल्यासारखं तुम्हाला झालं don't worry. आणि त्रास व्हायला लागले, अचानक संकट आलं, तुम्ही काळजी करू नका. God is the goldsmith seated there. समजून घ्यायचं, देवानी मला भट्टीत टाकलंय आणि देव सोनार बाहेरच उभा आहे. He will not increase a little degree also. आणि तो प्रमाणाबाहेर थोडंही तापमान वाढवणार नाही. Nothing is going to harm you. आणि मला काही इजा होणार नाही. The dross will surely go off, अशुद्ध धातू बाहेर जातील but the gold will be maintained. पण सोनं शुद्ध होऊन बाहेर You will पडेल. become soft gold. आणि तुम्ही मऊ असं सोनं बना. Your heart will be soft towards तुमचं God. हृदय सुद्धा देवासाठी मऊ होईल. Bible says Bible म्हणतं, it is the Almighty God who makes a heart soft. तो समर्थ परमेश्वर माझं हृदय मऊ करतो. A soft heart is responsive to God. आणि जे मऊ हृदय असतं ना ते देवाला पटकन प्रतिसाद A देतं. soft heart is responsive to others. जे मऊ हृदय असतं ना त्यांना त्या हृदयाला इतर लोकांची पण जाणीव असते. And that is the time you start living for others. आणि मग त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी जगत नाही तर तुम्ही दुसऱ्यांसाठी जगायला लागता. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. So don't worry. आणि म्हणून काळजी करू नका. If the devil puts you in the cauldron, आणि जर सैतानाने तुम्हाला कधी आगीच्या भट्टीत टाकलं ना then he will turn his head the other way so that the gold perishes. तर सैतान निघून जाईल तिथून तुम्हाला त्या भट्टीत टाकून आणि तुमचा नाशच शेवटी व्हायला पाहिजे असं सैतान बघेल. That is the portion of the world. आणि तो जगाचा वाटा आहे. जे लोक देवावर विश्वास ठेवत नाही, देवाला मानतच नाहीत, अशा लोकांचा तो वाटा आहे. They will perish. त्यांचा नाश आहे. But पण if you are the gold of God, जर तुम्ही देवाचं सोनं आहात nothing will touch you. तर एक समजून घ्या की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा हात कधी लागणार The नाही. fire will not singe you. आग तुम्हाला विझवणार नाही. Because God said, कारण ते बोललाय when you walk through the waters, जेव्हा तू पाण्यातनं चालशील I shall be with मी you. तुझ्या बरोबर राहीन. When you walk through the fire, जेव्हा तू आगीतनं चालशील I shall be with you. मी तुझ्या बरोबर राहीन. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. What gives me so much confidence? आज मला कुठल्या गोष्टीमुळे इतका सारा विश्वास मिळतो? Is it my wisdom? काय मला एवढं ज्ञान आहे का? Is it my strength? का माझ्यामध्ये काही फार शक्ती आणि मी पेलवान आहे का? No. नाही नाही. Because God is with me. देव माझ्या बरोबर And आहे. if God is with you, आणि जर देव तसं तुमच्या बरोबर असेल who can go against you? तर कोण या जगात आहे की जो तुमच्या विरोधात कधी जाईल? Which power can destroy you? कुठली अशी शक्ती आहे की जी वेळ अगोदर तुम्हाला हात पण लावेल? Amen. नाही. Nothing can touch you. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा धक्का आणि हात Nothing नाही can लागणार. disturb you. आज कुठल्याही गोष्टीमुळे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. And Jesus is with you. आणि येशू तुमच्या बरोबर आहे. He is called the Prince of Peace. त्याला शांतीचा राजकुमार म्हणतात ना. Amen. Hallelujah. In Isaiah 62 verse 3, यशया 62:3 मध्ये Bible says, बायबल म्हणतं thou shalt be a crown of glory in the hand of the Lord, परमेश्वराच्या हातामध्ये तू गौरवी मुकुट होशील. and you shall be a royal diadem in the hand of your God. आणि परमेश्वराच्या हातामध्ये तू शाही हिरा होशील असं लिहिलेलं आहे. Praise God. म्हणून देवालाच धन्यवाद. So don't worry, तर तुम्ही कधीही टेन्शन घेऊ नका. your furnace will not be overheated. कधीही टेन्शन घेऊ नका. तुमची जी आगीची भट्टी आहे ना ती जास्त कधी तापणार नाही. God will maintain the temperature. देव बाहेर बसेल आणि ते जे तापमान आहे ते देवबाप ताब्यात ठेवेल. Praise God. की याच्या पलीकडे नाही, हे माझं लेकरू आहे. Amen. Hallelujah. थोडं जास्त वाढवलं तर हा उडी मारतो, थोडं कमी करा, कमी करा, कमी. See, he goes on doing that. करत राहतो देव हे. But at the same time, त्याच वेळेला not forgetting हे न विसरता that the dross also has to come out. की अशुद्ध धातू याच्यातनं बाहेर काढले You know, we पाहिजे. become too worldly, कधी कधी आपण फार जगिक होतो and God wants us to be holy. आणि देवाची इच्छा असते की हा पवित्र असा. How can I gain this fellow's attention? आता God says. ह्याचं लक्ष मी माझ्याकडे कसं वेधू असं देव म्हणतो. काहीतरी करायलाच मग पाहिजे. आता काहीतरी याच्या जीवनात केलं पाहिजे. हा शैतान याच्या मागे लागलं, मी त्याला यूज करतो शैतानला, ताकी हे पळत माझ्याकडे येणार. See,
God does that. देव असं करतो. You know, when the mother calls the child, come here, come here. जेव्हा come here. आई आपल्या मुलाला हाक मारते की राजा ये, राजा ये, No, the child walks away. मुलगा निघून जातो, नाही No, येत. I don't want to come. राजाला वेळ नाही. And suddenly, आणि अचानक when a black dog comes there, एखादा काळा कुत्रा येऊ दे the भुंकत, child will come running to the बंब mother. करून ते लेकरू आईकडे परत येतं. Amen. So sometimes पण कधी कधी God allows a black dog to come देव like असा that. काळा कुत्रा सोडा ग बाई. And you know, human tendency, आणि हा मानवी स्वभाव असतो. till the last doctor is alive, we will chase after the doctor. शेवटचा डॉक्टर जिवंत असेपर्यंत डॉक्टरकडे जायचं. And when that doctor says no, var baga, then we come to आणि God. जर डॉक्टर शेवटी म्हटले ना की वर पहा, तर मग वर पहा. Amen. Till that time, no. असा एक मानवी स्वभाव आहे हा. Till we lose the last penny, we will not turn to God. की शेवटचा पैसा खिशातनं संपेपर्यंत आपलं लक्षच कधी देवाकडे लागत नाही. See, Job said, इयोब म्हणतो, Lord, प्रभू you put my brethren far away from me. तू माझ्या बंधुजनांना माझ्यापासून इतकं लांब केलं. You should bring my brethren to me. तू माझे भाऊबंद माझ्या जवळ आणायचे होते. But you don't know the wisdom of God. पण तुम्हाला देवाचं ज्ञान माहित नाहीये. Sometimes it is good that He sends away those people who are supposed to help you. कधी कधी देवबाप ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे त्या लोकांना तुमच्यापासून लांब ठेवतो, हे चांगलंच आहे. Because He wants you to stand on your own feet. कारण देवाची इच्छा आहे की तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहा. When will you stand on your own feet? स्वतःच्या पायावर कधी उभा राहशील? Today those people will be around you. Next day they won't be found next आज to ते you. सगळे लोक तुझ्या आजूबाजूला आहेत आणि उद्या नसले तर मग तू काय करणार? Praise तर God. तू स्वतःच्या पायावर पण उभं राहायला शिकलं पाहिजे ना. Amen. Hallelujah. So all these furnaces, they chastise us, they afflict us, but they leave the gold more pure. तर नेहमी लक्षात ठेवा, हे जे काही त्रास दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ते नेहमी आपल्याला शुद्ध सोन्यासारखं बाहेर काढतं. Amen. Bible says in Ecclesiastes 7:14, उपदेशक 7:14 बायबल म्हणतं, in the day of prosperity be joyful, but समृद्ध in the day of adversity consider God also had set the one over against the other to the end that man should find nothing after him. उपदेशक 7 त्यातलं 14 वचन देव म्हणतो, सुखाच्या दिवसात आनंदित ऐस आणि विपत्तीच्या वेळी विचार कर. देवाने एकाच्या बरोबर त्याच्या शेजारीच दुसरेही करून ठेवले आहे, ते अशा हेतूने की मनुष्याच्या मागून जे होणार ते त्याला काही कळू नये. Praise God. In the day of prosperity, तुमच्या सुखांच्या दिवसात be joyful. आनंदी राहा. If riches have been bestowed upon you abundantly, जर देवाने तुम्हाला विपुल धनसंपत्ती दिली असेल, enjoy them मजा करा with the त्यामध्ये. feeling of gratitude towards God. देवा प्रित्यर्थ ऋण बाळगा, त्याचे आभार माना की प्रभू तू आम्हाला इतकं सुखी ठेवलं, तू आम्हाला इतकं समृद्ध ठेवलं, तू काही कमी नाही केलं आम्हाला तू. Because it is God who has given you. कारण देवाने तुम्हाला ते दिलेलं आहे. But some say, haven't I worked so hard for it? पण मग काही लोक त्यामध्ये असं म्हणायला लागतात की त्यात काय विशेष, आम्ही नाही का मेहनत केली? Yes, you may work very hard. हो, आम्ही नाही म्हणत, तुम्ही सुद्धा मेहनत केली असेल. But how many hard workers get their wages? पण किती मेहनत करणाऱ्यांना खरोखर त्यांचं योग्य वेतन मिळतं? Time and chance happens to all. काळ आणि योग प्रत्येकाच्या जीवनात येतो. The world is not righteous. जग काही नीतिमान नाही. What is due to you, you won't get it from the world. जे तुमच्या मालकीचं आहे, कधी कधी जे तुमच्या हक्काचं आहे तेही तुम्हाला मिळत नाही. That's why you need to depend on God. आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला देवावरच अवलंबून राहायला Because लागतं. only God can change people's lives. कारण देवच फक्त लोकांचं जीवन बदलू शकतो. Amen. Amen. Man cannot think of living without God. माणूस देवाशिवाय जगायचे विचार खरं म्हटलं तर करू शकत नाही. Even in his calamity, he needs to acknowledge God. संकटामध्ये सुद्धा माणसानं देवाला कबूल केलंच पाहिजे की देव बाप्पा तुझ्यामुळे सगळं चाललेलं आहे. Amen. Even in calamity, संकटात सुद्धा say, God, म्हणायचं you प्रभू are in control of everything. तू सगळा ताबा घेतला. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. Nothing untoward will happen to me माझं असं तसं काही होणार नाही because you are in control. कारण तू ताबा घेतलायस. The world is in his reins जग आज त्याच्या लगामात आणि ताब्यात आहे and you are in his hands. आणि तुम्ही त्याच्या हातात आहात. Praise God. म्हणून त्याला If you धन्यवाद. have this kind of confidence, जर अशा पद्धतीचा विश्वास आपण आपल्या जीवनात ठेवला, you will not be afraid of anything. तुम्ही कधीच कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. Nothing. कुठलीच गोष्ट तुम्हाला भीती देणार नाही. 22 years I am walking with God. 22 वर्ष झाली मी देवाबरोबर चालतो. Attacks came, persecutions came, troubles came. खूप काही माझ्या जीवनात पण झालं. माझ्यावरही संकट आली, मी सुद्धा कितीतरी संकटातनं गेलो, हल्ले झाले. But पण through it all, त्या सगळ्यात God made us to stand. देवाने आम्हाला सगळ्यातनं जाऊन उभं केलं And we are standing strongly. आणि आजही उभे आहोत भक्कम असे.
Live for God, you have lived fully. देवासाठी जगाल तर समजायचं आयुष्याचं सार्थक झालं. You really lived. आणि खरोखर मी जगलो म्हणायचं. You really have life. खरोखर मला जीवन मिळालं असं म्हणायचं. Praise God. Ecclesiastes 9:11 says, उपदेशक 9:11. the race is not to the swift. चपळांची शर्यत आहे असं नाही. Race is not to the swift. चपळ आहेत त्यांचीच फक्त शर्यत आहे असं नाही. Bread is not to the strong. भाकर बलवान लोकांनाच मिळते असंही नाही. Race is not to the swift people. आणि भाकर बलवानांना मिळते असं नाही. शर्यत फक्त चपळ लोकांचीच आहे असंही नाही. No. नाही. This world is so corrupt. जग फार भ्रष्ट आहे. You don't get your due. आणि म्हणूनच जे आपल्या लायकीचं आहे ते आपल्याला कधी कधी मिळतही नाही. You will never get it. नाही मिळणार असं होतं. Amen. की मी तर त्या लायकीची आहे, मी त्या योग्यतेची आहे, तरी नाही मिळालं. होतं असं कधी कधी. But if you trust in God, पण जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, His mercy shall be upon you. त्याची दया तुमच्या His जीवनावर, grace shall be upon त्याची you. कृपा तुमच्या जीवनावर I होईल. live more on His grace मी त्याच्या कृपेवरच जास्त than जगतो. on my works. माझ्या कामांवर नाही जास्त जगत मी. You know what is grace? कृपा म्हणजे काय? Unmerited favor. की मी या लायकीचा नव्हतो तरी त्यांनी मला हे दिलं, ही त्याची कृपा. That is grace. याला कृपा म्हणतात. That is grace. की माझी लायकता नव्हती तरी त्यांनी मला दिलं, म्हणजे काय? त्यांनी माझ्यावर कृपा केली. You know, in the class teacher gives you grace marks. वर्गामध्ये आपल्याला शिक्षक ग्रेस मार्क देतात ना. You got 33, then they add 3 more and make 2 more, and then you get 35 pass. की समजा 33 मिळाले तर अजून 2 मार्क शिक्षक वाढवून देतात. 35 काठावर पास, मराठीत म्हणतात ना काठावर पास. ती कृपा. That is grace. ती कृपा. That is grace. त्याला कृपा म्हणतात. And I live by grace. आणि मी त्या कृपेवरच जगतो. We all live by grace. आपण सगळेच त्या कृपेवर जगतो. And when you live by grace, आणि जेव्हा आपण कृपेवर जगतो there is not much work on your side. तेव्हा मग आपल्या बाजूनी आपल्याला जास्त श्रम घ्यावे लागत नाही. Just imagine if I have to play God in all my life. कल्पना करा जर मी देव खेळलो आयुष्यभर, how much trouble I will have. तर किती मला त्रास होईल. You know, if you are the God of your own life, म्हणजे काय की तुम्ही समजा तुमच्या स्वतःच्या जीवनाचा स्वतःच देव आहात, how much stress you will have. मग खूप टेन्शन येतं, तणाव येतो. You're responsible for everything. कारण सगळ्याची जबाबदारी तुमच्यावरच असते. And it becomes too hard for मग you. कधी कधी ते अवघड होतं. Your stress level increases. मग तणाव वाढतो की हे बघू ते बघू, ह्याला बघू त्याला, कुणाला बघू. See? But how comforting it is if it's just say, Lord, I cast all my cares upon you. You are responsible for my life. पण दिवसाच्या अंती जर आपण असं म्हटलं ना की परमेश्वरा मी सगळं तुझ्या हातामध्ये सोपवून देतो, सगळ्यांचं सगळं तू बघून घेशील प्रभू, असं म्हटल्यावर इतकी शांती मिळते ना. Praise God. काही Great टेन्शन होत peace. नाही. शांती येते हृदयात. Great peace we get. फार मोठी शांती येते. Amen. Job says, ईयोब म्हणतो He has put my brethren far from me. त्याने माझे भाऊबंध माझ्यापासून खूप लांब केले. To even know this truth, you need a revelation that God separated me from my people. हे सत्य जाणून घ्यायला सुद्धा प्रगटीकरणच लागतं की देवाने मला माझ्या भाऊबंधांपासून वेगळं केलं. Otherwise, how will you know that His people were separated from Him? नाही तर कसं काय तुम्हाला कळणार की हे सगळे देवाच्या योजनेत माझ्यापासून लांब गेलेत. Amen. हं? He separated them. वेगळं केलं. ईयोबाला त्याच्या भाऊबंधांपासून देवाने वेगळं केलं. Later on, मागाहून Job was doubly blessed. ईयोबाला दुप्पट आशीर्वाद. And all his brothers came back. आणि त्याचे सगळे भाऊबंध त्याच्याकडे परत आले. But that time it was not a natural connection back, it was a spiritual connection. पण त्यावेळेला मग जेव्हा त्यांचं नातं लागलं ना, ते कुठलं नैसर्गिक नव्हतं, ते दैवी लागलं. It was a strong आणि अगदी भक्कम unity. लागलं. अगदी भक्कम एकी आली. All that shallowness had vanished. आणि तो एक उथळपणा वरवरपणा जो होता तो गेला. Praise God. आणि सगळं आता देवानी दैवीरित्या जोडलं. Amen. आमेन. Shall we start with the points? मग आता मुद्दे देऊ एक दोन त्याच्यावर. First point. पहिला मुद्दा, God permitting for wise reasons. देवानं काही सुज्ञ कारणांनी परवानगी दिली. Job says, He has put my brethren far from me. ईयोब म्हणतो त्याने माझे भाऊबंध माझ्यापासून वेगळे केले. You know, the best benefit in the midst of trial and affliction for the child of God is देवाच्या मुलांच्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा काहीही जे काही त्रास होतात त्यामागे उत्तम अशी कारणं जी असतात, it is to realize ती म्हणजे that certain afflictions can come from God. हे कळणं की ह्यातले काही त्रास जे आहेत ते देवानं परवानगी दिलेली आहेत. And so when you come to that kind of conclusion, आणि जेव्हा तुम्ही शेवटी
एक अर्थ त्याचा असा लावता गोळाबेरीज करून there is a change in your life. मग जीवन बदलतं. There is a change in your life. मग जीवन बदलतं. Amen. Certain separations that occur in our connections are good. काही नात्यांमध्ये काही विभक्तपणा जेव्हा येतो तो चांगल्यासाठीच असतो. And it is the doing of the Lord or the permitting of the Lord. आणि ते प्रभूनीच केलेलं असतं आणि प्रभूकडून त्याला परवानगी आलेली असते म्हणून ते होतं. Amen. Certain things you need to allow. काही गोष्टींची परवानगी तशी तुम्ही तुमच्या जीवनात देवाला द्या. If you have certain company of people surrounding you, काही लोकांची संगत जर तुमच्या आजूबाजूला आहे and you are seeing, sensing in yourself, in your spirit, that they are going away from you, आणि कुठेतरी तुमच्या आत्म्यात जर तुम्हाला जाणवलं की हे लोक माझ्यापासून लांब or जातात you are sensing because of them there is a trouble for me, आणि तुम्हाला जर कुठेतरी आज जाणवलं की हे जे कोणी लोक आहेत त्यांच्यामुळे मलाच काहीतरी त्रास आहे, it is better to just let it alone, let God deal. मग त्यावेळेला त्यांना एकटं सोडलेलं बरं आणि देवाला कार्य करायची परवानगी दिलेली बरी. Are you understanding? समजतं का? But if you start continuing with them, पण तुम्ही तरीही जर त्यांच्याबरोबर राहू लागलात you are out of the will of God. तर मग तुम्ही देवाच्या इच्छेतनं बाहेर जाता. And if you are out of the will of God, God is not obliged to help you. आणि मग देवाच्या इच्छेतनं जर आपण बाहेर पडलो तर मग आपल्याला मदत करायला देव बांधेल नाही. God will only help you to an extent where you take God's plan and apply it in your life. देवबाप केव्हापर्यंत तुम्हाला मदत करेल? जेव्हा तुम्ही देवाची योजना आपल्या जीवनात स्वीकाराल तोपर्यंतच देव तुम्हाला मदत करेल. Many times we bring our plan to God and we say, Lord, give a stamp of approval on it and let me go ahead and go. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपण आपल्या सगळ्या योजना करतो आणि देवासमोर आणतो आणि देवाला म्हणतो की तू याच्यावर शिक्का मार आणि याला मान्यता दे. See, some people are spinning their own wheels and trying to do it with their own strength and तसं wisdom. काही लोकांचं असतं, स्वतः चाक फिरवणार, स्वतःच्या शक्तीवरच करणार And that leads to disappointments. आणि शेवटी ते सगळं आपल्याला नाराजीकडे नेतं. That leads to depression. त्यातून डिप्रेशन येतं. And then they say, why don't I have the energy to do it? आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की मी इतकं केलं तरी मला शक्ती का नाही? And God says, I cannot give you energy because this is not my will for you. आणि मग देव म्हणतो की मी तुला शक्ती देऊ शकत नाही कारण की तू माझी योजना जीवनात घेतलेली नाही, तुला हवं तसंच करतोयस. Praise God. Hallelujah. Whatever you do in the will of God, तर जे काही तुम्ही देवाच्या योजनेत कराल God is in it. देव आहे त्याच्यात. God is in it. देव नक्की त्याच्यात आहे. Amen. Amen. And so sometimes God just separates you from people. आणि म्हणून कधी कधी देव तुम्हाला लोकांपासून थोडं वेगळं करतो. And see how He changes things for you. आणि मग असं देव सगळं बदलून टाकतो ना आपल्या जीवनात. Those things which were not happening will start happening immediately. ज्या गोष्टी एकेकाळी घडत नव्हत्या, होतच नव्हत्या, त्या पटपट व्हायला लागतात. He gives you new company. एक नवीन संगत तो देतो. He gives you new people. नवीन लोक देतो. And in your natural you may think these people cannot be of any great help for me. आणि नैसर्गिक विचारांमध्ये आपण तर एकेकाळी असं म्हणत होतो की नाही हे लोक मला काय मदत करणार? Who are these fellows? हे कोण आहेत? See, in the natural that's how you feel. नैसर्गिकात असंच वाटतं आपल्याला. But God can work through any ordinary people. पण देव कुठल्याही साध्या माणसाद्वारे कार्य करू शकतो. Amen. आमेन. If you be in the will of God, He can raise up a beggar to help you. जर तुम्ही देवाच्या योजनेत चाललात ना, देवबाप एखाद्या भिकाऱ्याला पण तुमच्या वेळी तुमच्या प्रसंगी वापरेल. That your eyes will be opened and you will say, thank you God. की तुमचे डोळे उघडावेत आणि तुम्ही म्हणावं की देवबाप्पा धन्यवाद हे तू केलं. Because you know for sure, you know this fellow can never help me. कारण तुम्हाला नक्की माहिती असतं कुठेतरी आत की हे मला कधीच मदत करू शकले नसते. And then you say, मग तुम्ही म्हणता it has to be God. या देवच आहे, It has to be God. हे देवाने केलंय. God can work in mysterious ways past finding out. तसं गुपितरित्या रहस्यमयरित्या देव कार्य करतो की जे आपण शोधूनही आपल्याला सापडणार नाही. You need to only give your heart to God. फक्त हृदय जे आहे ना ते त्याला द्यायचं. You give your heart to Jesus. त्याला येशूला हृदय And say, द्यायचं. Jesus, म्हणायचं येशू here am I. मी आहे तुझ्या समोर, Here am I. आहे मी तुझ्या समोर, I trust in you. तुझ्यावर विश्वास I टाकलाय, believe in you. तुझ्यावर भरोसा टाकलाय. बघून Once घे. you say that, आणि एकदा काय बोललं ना see the life you will live. फार सोपं होतं जीवन. See the confidence that will be there. फार मोठा भरोसा येतो. Amen. Great confidence. खूप भरोसा येतो, Great confidence. खूप विश्वास It's येतो. like a child trusting its mother. एखादं लहान बाळ आपल्या आईवर विश्वास टाकून कसं जगतं ना तसा हा प्रकार आहे. I still remember many years back when we were constructing this church. मला आठवतं खूप वर्षांपूर्वी जेव्हा हे चर्च मी बांधायला काढलं, You know,
a family had come in एक परिवार आला इथे, and they came in the car गाडीत आले होते. and they had a small daughter लहान मुलगी होती त्यांना. and she stepped out of the car ती गाडीतनं बाहेर आली and she saw another small child, a laborer's child, and she started playing with her. आणि तिनं एका दुसऱ्या लहान मुलीला पाहिलं. इथे जो कोणी एक कामगार होता, बांधायचं काम करणारा, त्याची मुलगी होती लहान. त्या लहान मुलीबरोबर ही गाडीतनं उतरलेली मुलगी खेळायला लागली. And they were enjoying. आणि दोघी मजा करत होत्या. Suddenly it started pouring. अचानक पाऊस पडू लागला. And that girl whose parents had come in the car, she rushed to the mother. आणि जी मुलगी गाडीत आली होती ती आपल्या आईकडे धावली. पाऊस पडायला लागला. And the mother took her in the car. आणि आईने तिला गाडीत घेतलं. This girl looked here and there. या कामगाराच्या मुलीने इकडे तिकडे पाहिलं. And she saw her mother under a tree. आणि तिनं आपल्या There was a आईला, tree here. झाड होतं ना बाहेर, त्या झाडाखाली तिला आपली आई दिसली. She ran to her mother. तर ती कामगाराची मुलगी पण आईकडे धावली. And the mother picked her up. आईने तिला उचललं And they stood in the shade of the tree. आणि झाडाखाली उभे राहिले. And then I saw the reaction on the child's face. मी पाहिलं त्या लेकराच्या काय प्रतिक्रिया आहेत. She was full of joy, jumping and kissing her mother. इतकी आनंदी ती मुलगी आपल्या आईला मुके देतीये झाडाखाली. And see, I thought, but the rain is pouring on her head. आणि इतका भयंकर पाऊस डोक्यावर पडतोय त्या दोघींच्या. But she was at peace in the bosom of the mother. पण ती मुलगी आईच्या कडेवर जाऊन शांत झाली. मग भले पाऊस जोरात पडतोय पडू दे. See, circumstances was not making any difference for the child. It is the mother. It is the relationship. It is the fellowship. मग परिस्थितीमुळे त्या मुलीवर काही असर झाला नाही, परिणाम झाला नाही. पण ती आईकडे आली, तिला आई सापडली, तिला ते नातं मिळालं. बस. In the same way, तसंच once you come close to God, एकदा तुम्ही देवाच्या जवळ आला, no more circumstances, मग परिस्थिती काही असो, आपल्याला काही फरक पडत no नाही. more people, मग लोक कोणी असो, काही असो, काही फरक पडत नाही. nothing changes your heart. कुठल्याही गोष्टीनं मग हृदयात फरक येत नाही. Otherwise, look at the world today. नाही तर आज तुम्ही जग बघा ना कसं Living for झालंय. others, दुसऱ्यांसाठी जगणे, dressing for others, दुसऱ्यांसाठीच कपडे घालणे, wearing the color of others' liking. म्हणजे दुसऱ्यांच्या आवडीनं रंग घालणे. You like blue, but you wear yellow because somebody else likes it. खरं म्हणजे मला निळं आवडतं, पण त्यांना पिवळं आवडतं, मग मी पिवळं घातलं. See that? We live for others. जगात असं आहे, आपण दुसऱ्यांसाठी जगतो. We are men pleasers. का आता सोसायटी में रहना है ना, तर मग करायलाच लागतं. See? And we forget what God wants. आणि आपण विसरून जातो की देव काय म्हणतोय. And we never live for ourselves. आणि आपण स्वतःसाठी जगतच नाही. We never look as, how we want to look, we don't look. आणि आपल्याला जसं दिसायचं असतं तसं आपण दिसतच नाही. The parting of the hair also what the group of people want. अक्षरशः केसाचा भांग सुद्धा त्यांना जर या बाजूला आवडत असेल तर तिथूनच यायचा. And it's so hard to put a mask like that. आणि मग तसा मुखवटा घालून सारखं जगायचं म्हणजे अवघड आहे हो. Because you have to be a man pleaser if you want to be in their society. आणि समाजात राहायचं असेल तर तसं माणसांना खुश करून राहायला लागतं. But once you come to God, पण काय होतं, जेव्हा आपण देवाकडे येतो, you are accepted as you are. मग जसे तुम्ही असता तसं तुम्हाला स्वीकारलं जातं. You come with yellow trouser or purple trouser or white trouser or red trouser. मग काही घाला, पिवळं घाला, लाल घाला, भगवं घाला, काही घाला. God accepts you because he sees your heart. देव तुम्हाला स्वीकारतो कारण की देव हृदय बघतो. And you are out of the rat race. आणि त्या उंदरांच्या शर्यतीतनं मग तुम्ही बाहेर. Out of the world. बाहेर, जगातनं मी बाहेर. The day I accepted Jesus Christ, I am out of the rat race. ज्या दिवशी मी येशूला स्वीकारलं, मी त्या उंदरांच्या शर्यतीतनं बाहेर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Lord, you don't like it? Let it be so. प्रभू तुला नाही आवडत ना, मग तुला हवं तसं मी करीन. You have sent my acquaintances away, let it be so. तू माझे परिचयाचे भाऊबंद सगळे दूर केले ना, ठीक आहे. Because you know it best. तुला माहिती आहे. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास Though टाकतो. you slay me, yet will I trust in you. जरी तुम्हाला ठार मारलं तरी मी तुझ्यावरच विश्वास ठेवीन. Praise God. योबच म्हटला. What Job says योब काय म्हटला? in Job 19 verse 8, योब 19:8 मध्ये, God has fenced up my way that I cannot pass, and he has set darkness in my paths. योब 19:8 मध्ये योब म्हणतो, त्याने माझ्या मार्गाला कुंपण घातले आहे, म्हणून माझ्याने पलीकडे जावतच नाही. It is God who did it. देवाने केलंय. Don't fight with the devil. तर तुम्ही सैतानाशी भांडू नका. Don't fight with the wicked people. किंवा वाईट लोकांशी जाऊन भांडू नका. God has done it. देवाने केलंय. It's for the right cause. काहीतरी चांगल्या कारणाने And he केलंय. will remove me out of it देव all. मला याच्यातनं काढणार. That kind of trust we need to have on God. हा असा विश्वास आपला देवावर That हवा. anything that is happening in my की life, जे काही माझ्या जीवनात होत आहे, God is well aware of it. देवाला माहितीये काय चाललंय. Amen. My down sitting, my uprising is known by my God. माझं खाली बसणं, माझं उठणं माझ्या देवाला माहितीये. He knows everything. त्याला सगळं माहितीये.
And when you have this confidence, आणि अशा पद्धतीचा विश्वास जेव्हा आपल्या जीवनात येतो you will have great peace. मग खूप शांती मिळते, You will have great खूप शांती मिळते, great joy. खूप आनंद, Great joy. खूप आनंद येतो. Today people get drowned into many things आज काय होतं, लोक बऱ्याच गोष्टींमध्ये बुडतात because they are so much stressed. कारण खूप तणाव आहे, Why this has happened? दडपण आहे की असं का झालं, तसं का झालं. Some people take antidepressant tablets काही लोक गोळ्या खातात so that they can get sleep. की रात्री झोप यावी. Some drown themselves in alcohol काही लोक खूप दारू पितात की रात्रीची शांत झोप यावी, because they cannot come out of it. कारण त्यातनं बाहेर पडायचा मार्ग त्यांना There is दिसत no strength. From where will they get strength? शक्तीच नाही. ती शक्ती त्यांना कुठून मिळणार. And we all need strength. आणि आपल्याला सगळ्यांना शक्तीची गरज We आहे. all need strength. आपल्याला सगळ्यांना शक्तीची गरज आहे ना. Including me, I need strength. म्हणजे माझ्या सकट हो सगळ्यांना शक्तीची गरज आहे. People may say, लोक म्हणतील oh, I'm just partying, just for to be with friends, but everything is eating up inside. मित्रांखातर मी करतोय, मित्रांखातर मी करतोय असं जरी लोक म्हटले ना तरी प्रत्येकाच्या आत प्रत्येकाला माहिती असतं ना काय चाललंय. Amen. It is eating them up. त्याचं त्याला आणि तिचं तिला माहिती असतं Trouble ना is eating them की up. आतून मला ते खातंय, Stress is eating me up. मला हे दडपण खातंय. But the world does not accept weak people. पण जगाचं कसं असतं, अशक्त लोकांना कोणी स्वीकारत नाही, त्यामुळे त्यांना सांगून बोलून चालत नाही. You cannot tell the world that you are weak. तुम्ही जगाला सांगून चालणारच नाही की मला असा त्रास होतोय, मी अशक्त The आहे. day you say you are weak, you are a loner. Nobody wants to accept you. ज्या दिवशी तुम्ही हे सगळं त्यांना सांगायला बसाल तुम्हाला कोणी स्वीकारणारच नाही, तर सगळेजण तुमच्यापासून दूर होतील. So what do people do? They put on a mask. मग लोक काय करतात की कुणाला दाखवायला नको, कुणाला सांगायला नको, मुखवटा घाला. What to do? काय करायचं, I have to live in this world. या जगात जगायला तर पाहिजे, But inside they are being eaten up. आतमधून मात्र माहितीये की मी खलास होतोय. Only God can help you. मग आता या वेळेत फक्त देवच Only आपल्याला God मदत can करेल. strengthen you. देवच फक्त शक्ती देतो. Only Jesus can put His energy in you. येशूच शक्ती देतो आपल्याला आतमध्ये. Amen. All these 22 years, God has been filling us with His strength. 22 वर्ष त्याच्या शक्तीनं भरत गेला तो आम्हाला. Amen. हालेलुया. He has been putting strength in us. शक्ती देत गेला, शक्ती देत गेला. That's why today we can stand before crowds. म्हणून आज लोकांच्या गर्दीसमोर आम्ही असे उभे राहू शकतो. नाही तर आम्ही कोण आणि काय, Amen. मी कोण आणि माझे घराणे ते काय. That's what David says. दावीद बोलला, Who am I and what are my people? मी कोण आणि माझे घराणे ते काय देव बाप्पा की तू माझी आठवण केली. Praise God. देवाला धन्यवाद. And so Job says, इयोब म्हणतो, see, he goes to an extended description of the calamities which God had brought upon his life. इयोब काय करतो, देवानं ज्या सगळ्या संकटांना त्याच्या जीवनात याची परवानगी दिली त्याच्यावर तो थोडस विस्तार करून बोलतो. He says, God has sprung up a net as a hunter. तो म्हणतो की देवानेच माझ्यावर हे जाळं जणू काही पांघरल्यासारखं I am झालं caught, आणि मी त्यात धरला गेलो. though I don't understand it. आणि जरी मला हे कळत नाही But little revelation I'm getting about many things. पण थोडासा प्रकाश माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टींविषयीनं पडतोय. God is dealing with me, I know. देव माझ्या जीवनात कार्य करतोय मला समजतंय. He has fenced up my way. देवाने माझ्या मार्गात कुंपण घातलंय. Like a traveler whose way is obstructed by trees and rocks. जसं एखाद्या प्रवाशाच्या मार्गामध्ये झाडं येतात, खडकं येतात, तसं देवानेच कुंपण घातलंय माझ्या So मार्गात. that he cannot travel along the way in a peaceful manner. अशासाठी की मी शांतीनं तो प्रवास पूर्ण करू शकणार नाही. Many obstructions were put in his path. आणि बऱ्याच अडचणी अशा पद्धतीनं योबाच्या मार्गात घातल्या. In verse 9 he says, he has stripped me of my glory. 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की माझं वैभव त्यांनी काढून घेतलं. Did you see that? माझं वैभव त्यांनी काढून घेतलं. See, let him take away which is not good for us. काढून घेऊ दे, जे आपल्यासाठी चांगलं नाहीये ना ते देवाला आपल्यापासून काढून घेऊ दे. Let it be so. घेऊ दे, Let it be so. घेऊ दे. Let him take away those people घेऊ with दे. whom God doesn't want us to be ज्या associated with. लोकांबरोबर देवाची इच्छा नाही ना की आपण राहावं, देवाला त्या लोकांना आपल्यापासून काढून घेऊ दे. नको. New people he will give you. नवीन लोक देईल देवा, New associates he will give you. नवीन साथीदार देईल, Divine connection he will give दैवी you. नाती बांधून देईल, Right people he will give you. योग्य लोक देईल. And those people can put you over in life in a day. आणि ती लोक तुम्हाला एका दिवसात आयुष्यात वर आणतील. In a day they can put you एका over in life. दिवसात आयुष्यात वर आणतील. And it will be God. आणि देव करतो. You cannot praise man. तुम्ही माणसाचं कौतुक यात करू नाही You शकत. have to praise God. देवालाच त्यात तुम्हाला धन्यवाद द्यावे Eating लागतील. and drinking and sleeping, just say thank you Jesus. सगळं करताना खाता पिता उठता बसता जे काही कराल
सारखं देवबाप्पाला Thank you, धन्यवाद द्या. Jesus. देवबाप्पा धन्यवाद. येशू Thank you, तुला Jesus. धन्यवाद 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 Thank you for everything. धन्यवाद सगळ्यासाठी तुला In धन्यवाद. everything give thanks. सर्व गोष्टीत त्याचे आभार For मान. this is the will of God in Christ Jesus concerning you. हीच त्याची इच्छा ख्रिस्त येशू मध्ये तुझ्या संबंधीनं आहे असं लिहिलंय. See, when you give thanks to God, जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानता, when you have only 5 rupees in your pocket, खिशात समजा 5 रुपये आहेत and you said, Lord, thank you, I've got only 5 rupees in my pocket. आणि म्हणता धन्यवाद देवबाप्पा खिशात 5 रुपये आहेत. God says, देव म्हणतो this fellow will be insulting me further. Let me fill his pocket with 20,000 हा rupees. पुढेही माझा अपमान करेल 4 चौघात असं म्हणून तर मला त्याचा खिसा भरू दे आणि 20,000 त्याच्या खिशात टाकू दे. Praise God. He can do it. देव करू शकतो. He can do it. करू शकतो. Every rupee that came to us came from this word of God. प्रत्येक रुपया ह्याच्यातनच आपल्याकडे आले. All the clothes that I wear is being given by my God. हे सगळं आज मी घालतो करतो ना सगळं देवाने दिलंय. Everything. सगळं देवाने दिलंय. Everything comes from Him. सगळं त्याच्याकडून येतं. I only thank Him. मी त्याचेच आभार मानतो सगळ्यात. Every day I spend 5 hours before my God in prayer. रोज मी 5 तास प्रार्थना करतो प्रभू समोर. I don't meet the people, मी लोकांना नाही भेटत, but I meet my God. त्याला first. भेटतो आधी. If you meet God, you can meet the world. देवाला भेटलात ना अख्ख्या जगाला तुम्ही तोंड देऊ शकाल. If you have the fear of the Lord, you will have no fear of man. देवाचं भय बाळगलं ना तर माणसांची भीती वाटत नाही. Amen. Amen. He who meets God, जो देवाला भेटतो he will not be afraid to meet any circumstance. तो कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला कधीही तयार असतो. Amen. Hallelujah. Then any calamity comes, कुठलंही संकट जरी आलं he will tell his wife, तो आपल्या बायकोला सांगेल don't worry, तू काळजी करू नको, God is in control. देवानी ताबा घेतलेला आहे. मी सकाळीच भेटून आलो. मी प्रार्थना केलेली आहे. Meet God first. देवाला पहिलं भेटा Everything will be fine. सगळं चांगलं होतं मग. And before sleeping, आणि झोपायच्या आधी the whole day's care, cast it upon God. पूर्ण दिवसाच्या काळज्या देवाच्या हातात द्या. God will work overtime the whole night. रात्रभर देव काम करेल And he will give his beloved sleep. आणि त्याच्या लाडक्या लेकाला झोप देईल. That's what he says in the Bible. असं बोललाय तो बायबल मध्ये. Amen. आमेन. Let anything happen. काही घडो God is in control. देवाचा ताबा आपल्या जीवनावर Some आहे. people, anything happen, काही लोकांना खूप असं होतं धक्का. हॉस्पिटलला घेऊन चला, आताच मला काहीतरी होतंय. मग ते म्हणतात नाही तुमचं मुलाला काय झालं नाही, ते शेजारचं झालं. असं आहे का? तर मला ऍडमिट करा आता. See? Because they are not confident about God. विश्वासच नाही देवाविषयी ना. They think that God only is killing me. त्यांना असं वाटतं देवच मला ठार मारतोय. God doesn't kill anybody. देव कुणाला ठार नाही मारत. God doesn't kill anybody. देव कुणालाही ठार मारत. God doesn't ruin his gold. देवबाप त्याच्या सोन्याचा नाश करत नाही. He only removes the dirt. तो काय करतो सोन्यातनं घाण काढतो फक्त. Amen. See the price of the gold then. आज मग सोन्याची किंमत तुम्ही पहा ना. See, if it has dross, जर सोन्यात अशुद्ध धातू असला its price is not much. तर किंमत फारशी नाही मिळत. You remove the dross, अशुद्ध धातू काढा price increases. शुद्ध सोन्याची किंमत वाढते. Praise God. म्हणून त्याला He धन्यवाद. wants to make you gold. तसं त्याची इच्छा आहे की तुम्हाला सोनं करावं. Amen. He's not interested in tin and silver. त्याला काही पत्र्यात आणि चांदीत उत्सुकता नाही. Amen. Hallelujah. So he says, तो म्हणतो God has stripped me of my glory. देवानी माझं वैभव काढलं. Everything that I had, जे काही माझ्याकडे होतं everything that contributed to my respectability and honor, आणि जे काही माझ्या प्रतिष्ठेला माझ्या मानाला कारणीभूत होतं he has taken away. ते सगळं देवानी काढलं. बरं आहे. चांगलं आहे. कधी कधी इथं जातं आपलं. है ना? Sometimes कधी कधी it is good, बरं असतं. you know, that God makes us to walk on the land. ते बाप थोडंसं आपल्याला जमिनीवर पण चालवतो. Amen. नाहीतर डोक्यात बरंच काही जातं. Sometimes he needs to do that. कधी कधी देवाला असं करावं लागतं. He has to clip our wings little bit. Here and पंख थोडेसे छाटावे लागतात. there. It's good. चांगलं आहे. It's for your good. तुमच्या चांगल्यासाठी आहे. Otherwise, नाहीतर then we become boastful. आपल्यामध्ये गर्व येतो We give last place to God. आणि आपण शेवटचं स्थान देवाला देतो. First place to our work. पहिली जागा कामाला देतो And then we start saying, work is worship. आणि असं brother. म्हणायला लागतो की काम म्हणजे आराधना. Work is worship. कामच माझी Very आराधना. good excuse of not worshipping God. आणि फार चांगलं कारण असतं हे ऐकायला की हे चांगलंय बाबा काम आराधना म्हणजे देवाची आराधना करायला नको. चांगलं आहे. See, we still want to be boss. तरी आपल्यालाच मालक. What is religion? धर्म म्हणजे काय? Religion is I'm still the boss. धर्म म्हणजे मी मालक. Yes, religion means I'm still the boss. धर्म म्हणजे मी मालक आहे मला कोणी काही सांगू नका. Because religion is what you do to God. कारण धर्म काय असतो मी देवासाठी जे करतो त्याला धर्म म्हणतात. Relationship with God is having
a fatherly and son relationship. पण देवाशी नातं म्हणजे काय? बाप आणि लेक यांच्यातलं नातं. Are you understanding? समजतं का? So when you say religion, म्हणून जेव्हा तुम्ही धर्म हे नाव घेता, then you are God. मग तुम्हीच तुमचा देव. कसं काय? कसं? Because कारण in my time I will do religion. मी माझ्या वेळेत माझा धर्म करीन. केवढं करायचं, किती पैसे खर्च करायचं मी ठरवणार. ते पण मीच ठरवीन. देव नाही सांगायचं मला, मी करणार. मी करीन. That is religion. तो धर्म. I want to give you one garland. मी तुला एक हार देईन. बस, that's all. बस. Next time when you give me double money, 2 तू garlands. दुप्पट दिलं तर मी तुला 2 हार देईन. Who is God? देव कोण आहे? You. तूच. When you don't need him, गरज त्याची पडली नाही, lock him up in a cage. बंद. When you need him, गरज पडली, bring him out of the cage. बाहेर. How much time? किती वेळ? I decide. मी ठरवीन. 2 तास, 10 दिवस. Finished. बस. Who is God? कोण आहे You देव? are God. तूच आहे देव. What is religion? धर्म काय आहे? Religion is still that you are God. धर्म हाच की मी देव आहे. But God doesn't want that kind of relationship. देवाला असं नातं आपल्याशी नकोय. God is saying, you sit before me, I ते will tell म्हणतो, you. बस माझ्या समोर, मी तुला सांगतो काय आणि तू करायचं. माझं ऐक. ऐक माझं. बस तुझा जरा देव आहे. शांत बस. I will tell you. मी सांगतो तुला काय And करायचं. you listen to me. ऐक माझं. And if you listen to me, आणि तुझं माझं ऐकलं, your life will be made. जीवन बने. Then I will take care of you. मग मी तुला सांभाळीन. No evil shall come near you. एकही अरिष्ट तुझ्या जवळ येणार No नाही. plague shall come near your dwelling. एकही पीडा तुझ्या घराजवळ येणार I नाही. will send forth angels to protect मी you. देवदूतांना तुझं संरक्षण करायला पाठवीन. I will see that you prosper. आणि मी जबाबदारी घेईन की तुला समृद्धी मिळालीच पाहिजे. No wicked person can ruin you. एकही दुष्ट माणूस तुझा नाश करू शकणार नाही. How many are understanding? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो? Relationship. नातं You know, बांधायचं. because when there is relationship, there comes a commitment. कारण काय असतं ना, नातं बांधलं की मग त्यामागे करार, समर्पण ह्या गोष्टी येतात. लग्नामध्ये आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये फरक आहे ना. फरक आहे की नाही? लग्न आणि लिव्ह इन आहे ना, There is a difference. फरक आहे. It's a big thing. मग ते फार मोठं प्रकरण होतं. म्हणजे मला जे करायचं करू शकत नाही. कारण करार असतो ना, See? जबाबदारी असते. ते लग्न केलंय, See? And you have to listen to her. She listens to you. तिनं तुमचं ऐकलं पाहिजे, तुम्ही तिचंही ऐकायला You are पाहिजे. responsible for her. तिची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. She takes care of you. मग ती तुम्हाला सांभाळते. And she says, आता या तिथं लक्ष्मी रोडला मला हे आणायचं, मग तुम्ही या तिकडं. You have to go there. मग ती कधी म्हणते लक्ष्मी रोड पे आ जाओ 4 बजे, तो जाना पड़ता है. See? The husband calls you. You have to be there. नवऱ्याने बोलवलं तर जायला लागतं. The husband says, चहा बनवून दे. नाही नाही, मी नाही देणार. असं म्हणून चालतं का? तुला पॉइझन देणार. You cannot say that. असं बोलून नाही चालत. You have to do it. करावं लागतं. What is it? It's marriage covenant. हे काय आहे? हा लग्नाचा करार आहे. And when God connects with you, आणि जसं मग देव आपल्याशी नातं बांधतो, it's a covenant relationship. ते लग्नासारखं नातं आहे. He is your husband. मग तो तुमचा पती. Your maker is your husband. पती परमेश्वर तुझा निर्माण The करता. Lord of hosts is his name. सेनाधीश परमेश्वर त्याचं नाव आहे. Then he tells you, मग तो तुला सांगेल, get up. उठ You get up. उठ, Do this. हे कर. You do it. केलं. Then he leads you. मग चालवतो, Then he guides you. मग मार्ग दाखवतो, He tells you secretly. सांगतो. So Job says, तर योब म्हणतो, God has done this. देवानीच हे केलंय, God has done it. प्रभूनीच केलंय. My property is gone. माझी संपत्ती My गेली, health is gone. माझी तब्येत My गेली, family is gone. माझा परिवार गेला, The esteem of my friends is gone. सगळी प्रतिष्ठा माझ्या मित्रांसमोरची गेली. You know, when these things are taken away from you, आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्यापासून काढल्या जातात, in all these things like the property and your bank balance and many हे सगळं- houses and fields, मालमत्ता, शेती, जमीन, हे सगळं जेव्हा कधी कधी आपल्यापासून काढलं जातं, you still are not shaken because your close associates are with you. तरी तुम्ही हादरत नाही, कारण तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ असतात. But पण even when they leave you, जेव्हा जवळचे लोकही लांब असतात, then you are shaken. मग आपण हादरतो. Then you think finished now. मग असं वाटायला लागतं की आता काही खरं नाही, आता कोण नाही माझं आता जवळ. माझं कोणी नाही. पैसे गेलं चालेल, प्रॉपर्टी गेलं चालेल, घर मग- गेलं चालेल, पण ऍटलिस्ट हे तरी माझं बरोबर असायचं. मग मनात असे विचार येऊ लागतात की माझं सगळं गेलं तर चालेल, पण हे माझे लोक माझ्या जवळ असावेत. But God sometimes पण कधी कधी देव
He sends them away for some time. काही वेळ त्यांना आपल्यापासून दूर नेतो, He sends them. दूर नेतो. And many times we blame them. आणि बऱ्याच वेळेला आपण त्यांना दोष देतो. तो येत नाही, तो मेला काय आहे, अलीकडे काय? येत नाही. जेव्हा मला गरज होतं त्याच्या गरज होतं, मी होतो त्याच्यावर. आता मला गरज आहे, तो कुठे गेला बघ. See, you cannot blame them because sometimes God puts them away. तुम्ही त्यांना दोष नाही देऊ शकत. कधी कधी देवच त्यांना आपल्यापासून लांब ठेवतो. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? But we blame them. पण आपण लोकांना दोष देतो. कसलं लोक आहे बघ. की काय लोक आहे, जेव्हा मला गरज होतं तेव्हा नाहीच आहे. येत नाहीत, काय नाही. आता कोण आहे बघा, कोण आहे आता, कोण? अरे कोण आहे? देव आहे ना, प्रभू आहे ना, God is there. देव आहे ना. God is not dead. देव मेलेला He नाही, is a living God. तो जिवंत आहे. He is a living God. तो जिवंत आहे. If your heart is real, if your pain is real, God is real. तुमचं हृदय खरं आहे ना, जे दुखतं ते पण खरं आहे ना, मग देवही खरा आहे. But we want our people to be there. पण आपले विचार प्रभू वेगळे, लांब गेलं तर चालेल. आपले पण विचार तुम्ही वेगळे जाऊ असतात. नका. See? We want people to be with us, not God. आपल्याला नेहमी लोक हवे असतात आजूबाजूला. देव आपण नेहमी शेवटी ठेवतो. Sometimes people want to help us. आणि कधी कधी मग लोकांना आपल्याला मदत करायची इच्छा पण असते, They have a heart, हृदय पण असतं त्यांचं आपल्यासाठी. but they don't have money to help you. पण समजा कदाचित त्यांच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला मदत करायला, What you will मग do? काय करणार? म्हणजे त्यांची इच्छा आहे तरी ते करू शकत नाहीत. If a child is sick जर समजा लेकरू आजारी पडलं and the child is in the mother's lap, आणि आईच्या मांडीवर आहे, the mother can shed tears, आई रडेल, but the tears cannot heal the sick child. पण ते अश्रू त्या आजारी मुलाला बरे करतील का? Finally, they need God. शेवटी देवच लागतो ना. Can a branch live without a tree? फांदी झाडाशिवाय जगेल का? Never. नाही. Chop off the branch, it will be green for some time, but it will wither away. झाडापासून फांदी कापली, थोडे दिवस हिरवीगार राहील, नंतर वाळून जाईल. Amen. A rich man may not need money, धनवान माणसाला कदाचित पैशाची गरज नसेल, but he may need God's help for his health. कदाचित देवाची मदत हवी असेल, तब्येतीसाठी म्हणा किंवा काही म्हणा. A healthy man, जो सुदृढ माणूस आहे he may not need good health, त्याला कदाचित चांगल्या तब्येतीची गरज नाही, कारण तो सुदृढ आहे, but he needs finance. पण त्याला पैशाची गरज असेल. A housewife, एखादी गृहिणी, she may not need help in the area of a husband, तिला कदाचित पतीच्या बाबतीत काही मदत नको असेल, but she may need help in the area of her in-laws. पण सासरच्या लोकांबाबतीनं काहीतरी मदत हवी असेल. Each one, प्रत्येकाचं each one of us. प्रत्येकाचं In one area, God always keeps us vacant. आपल्याला प्रत्येकाला देव कुठल्या तरी एका भागामध्ये ठेवतो. Why? का? That we may trust on Him. की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, That we may know की आपल्याला that कळावं none of us can live without God. देवाशिवाय आपल्यातला एकही जण जगू नाही It is शकत. utter folly to say that I can do it. No. असं म्हणणं की मी करीन, मी करीन, मी करून दाखवीन, हे फार मोठं अपयश You आहे. are saying it because in one area you are strong. तुम्ही असं म्हणता का? कारण की तुम्ही एका भागामध्ये समजा बलवान आहात. Nobody is strong in every area. पण जीवनातल्या प्रत्येक भागात सगळे बलवान नाहीत, कोणीच नाही, Nobody. कोणीच नाही. In that area you may be strong. एखाद्या भागात तुम्ही बलवान But असाल, in another area you need the help of God. दुसऱ्या भागात तुम्हाला देवाची गरज पडणारच. Whom will you give the first place? मग तुम्ही पहिलं स्थान कुणाला द्याल? देवालाच. The last straw, the last hope that Job had was his family. मग आता शेवटची आशा इयोबाला होती, ती म्हणजे त्याचा परिवार. They left him. ते त्याला सोडून गेले. This was a new source of affliction that Job saw. आणि हा एक नवीन त्रास इयोबाने पाहिला. Not only his close family or immediate family or extended family, but even the associates left him. जवळचा परिवार, लांबचा परिवार आणि मित्र परिवार हे सगळेच त्याला सोडून गेले हो. And at such a time we conclude, आणि मग अशा वेळेला आपण असं म्हणतो, oh, in all my prosperity they were around me. माझ्या चांगल्या दिवसात हे सगळे माझ्या बरोबर होते, But in my adversity, when everything is stripped off, they withdrew and they have left me alone. माझे दिवस खराब आले तर त्यांनी मला सोडलं. See, Job was very proud and very secure in his family and associates. इयोब ना फार गर्विष्ठ होता त्याच्या परिवाराबाबतीनं
आणि त्याचे जे कोणी साथीदार होते त्या बाबतीनं त्याला एक अभिमान होता Yes, they are there with me. की हे सगळे They are आहेत there with me. हे आहेत More माझ्या than my God, they are my God. देवापेक्षाही जास्त हे लोक आहेत माझ्या बाजूनं And God sees it. आणि देव हे पाहतो God sees it. देव हे पाहतो And He sends them in the wilderness for some time. आणि थोडे दिवस देव काय करतो या योबाच्या जवळच्यांना त्याच्यापासून लांब करतो Amen. Haven't we seen आपण पाहिलं असेल when we are surrounded with people, जेव्हा लोक आपल्या अवतीभोवती असतात suddenly अचानक there is a stench of little pride थोडासा एक अभिमानाचा गंध कुठेतरी लागतो by our talk, by our walk. बोलण्यात चालण्यात When we are surrounded by wise heads and strong heads, ज्ञानी लोक शहाणे लोक बलवान लोक जेव्हा आजूबाजूनी असतात we tend to become little less apologetic. एक वृत्ती असते आपल्यामध्ये ती की जिथे आपण थोडं कमी ऋण मानतो मग See, we have become a little more satire. आणि थोडेसे अभिमानाने चालायला लागतो Amen. We tend to lose that kind of touch from God, and we want the touch of the people. आणि थोडासा देवाचा स्पर्श कुठेतरी गमावतो आणि सगळं लोक 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 असं होतं And we tend to become sometimes a little chesty, आणि मग कधी कधी थोडीशी छाती a बाहेर little येते. bragging, थोडस कधी कधी a बोलण्यात little casual, थोडस कधी कधी अगदी a little relaxed. एक आरामाचं Okay, whatever it is. ठीक आहे. Even if I don't go to church or even if I don't trust थोडं- in God, it's okay. की नाही देवावर विश्वास ठेवला तरी चालतो नाही चर्चला गेलं तरी चालतं I can do it. मी करीन Or my people can do it. माझे लोक करतील But then suddenly पण everything अचानक collapses. कधी सगळं जर घेतलं गेलं Amen. तसं होतं कधी कधी And when these people lose their shine, you lose your vote. आणि मग या लोकांची चमक संपली की तुमची मतं संपली And finally, we have to fall heavily on God. आणि मग शेवटी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला देवावर पडावं लागतं How good it is that in your good times you fall on God. म्हणून ना चांगल्या दिवसांमध्येच देवाचा आधार घेऊन जगणं नेहमी चांगलं एवढं मोठं संकट आपल्या जीवनावर येईस्तवर वाट का बघावी Amen. Huh? Every day, रोज be sensitive to God. रोज देवाच्या समोर येणं Thank you, Lord, धन्यवाद देणं for this day. आजच्या दिवसासाठी Thank you for the धन्यवाद daily त्याचं bread, स्मरण Lord. करणं रोजच्या भाकरीसाठी धन्यवाद Thank you, Lord, for these clothes. हे कपडे दिले धन्यवाद Thank you, Lord, for my work. लहान सहान गोष्टी कामासाठी Thank धन्यवाद you for my wife. माझ्या बायकोसाठी धन्यवाद Thank you for my children. माझ्या मुलांसाठी धन्यवाद Thank you, my children are obedient. माझी मुलं माझ्या आज्ञेत आहेत धन्यवाद Thank you, my children are not like the world. माझी मुलं इतर जगातल्या लोकांसारखी नाहीत धन्यवाद See, when you do that, जेव्हा हे आपण करतो God will keep up your children. God Dev- will keep up your family. God will see that He is responsible for your uplift. देव नेहमी तुम्हाला तुमच्या परिवाराला सांभाळून ठेवेल आणि तुमची सगळी जबाबदारी तो घेईल Praise God. हालेलुया Amen. Amen. So there are certain providences of God which permits God to take away your acquaintances for a season. म्हणून काही पुरवठा देवाकडे असा असतो की ज्यामध्ये देव कधी कधी आपल्या काही जवळच्यांना लांब देतो Not only that, तेवढंच नाही there are sometimes He takes away your possessions as कधी well. कधी थोडीशी मालमत्ताही तो कमी करतो कमी केलं ना आपण चर्चला येतो मग. मग आपण सरळ होतो When money is there in the pocket, खिशात नेहमी जर पैसे असले then we say, मग आपण म्हणतो चर्चला येऊ शकलं नाही, मी दुबईला गेलो होतो थोडंसं. See, we come back. When we lose our money, we come back. पैसे संपले की मग परत येतो Keep God constantly in your conscience. माझं म्हणणं एकच आहे आपल्या विवेकात नेहमी देव ठेवा Always. नेहमी ठेवा Always. नेहमी Be grateful in your heart. नेहमी एक ऋणी अंतःकरण म्हणतात ना ते ठेवा Know God. देवाला जाणा Know God. देवाला जाणा For what purpose He has kept us on this की earth. काय योजना आहे देवानी का मला जिवंत ठेवलं See, our first parents, Adam and Eve. आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा God's plan was that they should be with God. देवाची इच्छा होती की त्या दोघांनी देवाबरोबर राहावं But they sinned against God. त्यांनी पाप केलं They separated from God. देवाविरुद्ध देवापासून वेगळे See झाले the calamity today. संकट जगावर किती आलं तुम्ही पाहताय आज
Every man is a sinner. प्रत्येक माणूस पापी That's आहे why we are dying. आणि म्हणून आपण मरतो. For this reason, God sent Jesus for us. याच कारणास्तव देवाने येशू पाठवला. Jesus loved us so much. इतकं प्रेम येशूने आपल्यावर केलं He gave his life for us की on the त्याचं cross. जीवन त्यांनी आपल्यासाठी क्रूसावर He दिलं. died for us. माझ्यासाठी आपल्यासाठी तो मेला. Will he leave us? मग आपल्याला तो सोडेल का? Who has loved you so much? कोणी तुमच्यावर एवढं प्रेम केलंय मला Who will सांगा. be afraid of true love? आणि कोण खऱ्या प्रेमाला कधी घाबरेल मला सांगा. Never. कोणीच खऱ्या प्रेमाला भीत नाही. And once you know that that person loves you, आणि एकदा का तुम्हाला कळलं ना की एखाद्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे, you commit your whole self to him. तुम्ही तुमचं जीवन त्याला कमिट करता And you say, "Tar nahitar maar, मी तुझंच आहे." आणि म्हणता की काहीही कर, मी तुझा आहे. Amen. That's what Job said. इयोब असंच म्हटला. Not with grudge or hatred. काही मनामध्ये कपट ठेवून नाही, He said, "Oh, God only took them away." तर तो म्हटला देवानीच माझ्यापासून हे सगळे लांब केले. If we were there, आपण जास्तो तर चला बायको आपण जायचं त्यांच्या घरी, विचारायचं काय आहे, एवढं आम्ही त्रासात होतो, एक थोडं पण ढुंकून बघितलं पण नाही आमच्या घरात काय आहे, जेवण आहे का खायला. आपली बडबड लगेच सुरू होते. Isn't it? Many times we do that. बऱ्याच वेळेला होतं असं आपल्याकडून. But Job said, पण इयोब म्हटला God separated it, okay. देवानी त्यांना माझ्यापासून वेगळं केलंय ना, ठीक आहे. So God will bring them at the right time. तर देव योग्य वेळेला त्यांना माझ्या जवळ आणेल. And God did that. आणि देवाने असं केलं नंतर God brought his family back. देवाने त्याचा परिवार त्याच्याकडे परत आणला. And each one of them brought gold to Job. आणि प्रत्येक जण येताना इयोबासाठी सोनं घेऊन आला. Read Job 42. तुम्ही इयोब 42 वाचा. They brought gold to Job. सोनं घेऊन आला प्रत्येक जण इयोबाकडे परत. If we would have been there, आपण जर त्या जागी असतो, काय रे आता आणतो का सोनं, त्यावेळी मला त्रास होतो त्यावेळी आणलं नाही. परत बडबड सुरू झाली असते. क्या अभी याद आया? Are you understanding what I'm saying? आपलं असंच असतं. These people knew God. यांना पण हे जे कोणी लोक होते ना त्यांना देव माहित होता. Job knew God. इयोबालाही देव माहित होता. David knew God. दावीद त्याला देव माहित होता. In all the afflictions, त्यांच्या सगळ्या त्रासात they said, God is with us. ते एकच म्हणायचे की देव आमच्या बरोबर आहे. Because we have committed our heart to Him. का आमचं हृदय आम्ही त्याला दिलंय. We have committed our life to Him. जीवन त्याला दिलंय. He will not fail us. तो आम्हाला अपयश देणार नाही. Praise God. त्याला धन्यवाद. Shall we continue next येत्या week? सोमवारी विषय सुरू राहील. Now is your opportunity. आत्ताची वेळ, आत्ताची संधी तुमच्यासाठीच आहे. You have not come here by accident. तुम्ही योगायोगानं आज इथे आला नाही. It is the divine will of ही God देवाची दैवी इच्छा होती that you have come here. की तुम्ही आज इथे आलाय. Because God loves you. कारण देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. He loves you. त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. He died for you. तो तुमच्यासाठी मेला. Nobody died for your sins. कोणीही तुमच्या पापांसाठी मेलेलं नाही. Nobody. कोणीच नाही. Only Jesus. फक्त येशू. Only Jesus. फक्त येशू. Look at the cross. तुम्ही क्रूस पहा. There lies your confidence. तिथेच तुमचा विश्वास आहे. There lies your confidence. तिथेच तुमचा विश्वास आहे. Like there was this woman. जसं एक स्त्री होती. She was taking a child and crossing the road. आपल्या मुलाला रस्ता क्रॉस करत होती मुलाला घेऊन. Suddenly, अचानक the child ran ते तिचं मूल धावलं and there was an oncoming car. आणि समोरनं एक गाडी आली. She didn't know what to do. तिला समजेना काय करू. It was sure death for her child. नक्की तिला माहिती होतं की माझा मुलगा आता मरणार. A man leapt तेवढ्यात अचानक एका माणसाने उडी मारली and he saved that child. आणि त्या मुलाला वाचवलं. He got wounds on his hand. जखमा झाल्या त्या माणसाला, त्या लहान लेकराला वाचवताना. The mother said, आई म्हटली, child, मुला, whether I live or die, मी जगो किंवा मरो, if I die, समजा मी मेले, there is only one person you can trust on. एकच व्यक्ती आहे ज्याच्यावर तू विश्वास ठेवू शकशील. That is this stranger. आणि तो म्हणजे हा अनोळखी माणूस ज्याने तुला उडी मारून वाचवलं. He saved you, त्याने तुला वाचवलंय. not caring whether he would die. तो स्वतः मरेल का नाही ह्याची पर्वा न करता त्याने तुला So वाचवलं. he is the only person to give you life. तर तो एकटाच आहे की जो तुला जीवन देईल. In the same way, तसंच Jesus alone died for the sins of the whole world. येशू एकटाच अख्ख्या जगाच्या पापांसाठी मेलाय. People ask me, where is God's love? लोक मला विचारतात की देवाचं प्रेम कुठे आहे. The world has no answer. जगाकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. Can anybody tell me God's love?
कोणी मला देवाचं प्रेम सांगू शकतो? Nobody can tell. कोणीच सांगू नाही शकणार की देवाचं प्रेम कुठे आहे. Nobody can say on this earth. कोणीच सांगू नाही शकत. Only the Bible says. फक्त बायबल मध्ये याचं उत्तर आहे. He sent Jesus for you. येशूला त्यांनी पाठवलं He died for you. तुझ्यासाठी तो मेला. Wherever you go, you will see the cross. जिथे कुठे तुम्ही अख्ख्या जगात फिराल तुम्हाला लाल रंगाचा क्रॉस दिसेल. That will always speak to you. तो नेहमी तुमच्याशी बोलेल. Jesus loves you. येशूचं तुझ्यावर प्रेम आहे. Are you in calamity? तुम्हाला काही संकट आहे? Are you going through hard times? कुठल्या अवघड परिस्थितीतून जाताय? Are you in debts? काही कर्ज आहे? Is your family broken? परिवार तुटलाय? Is something wrong with you? काहीतरी चुकलंय? Don't worry. काळजी करू नका. God is in control. देवानं पूर्ण ताबा घेतला. You just let your life fall in the hands of God. तुम्ही तुमचं जीवन फक्त देवाच्या हातात पडू द्या. And say, Lord, आणि म्हणा प्रभू, I have cast my burden upon you. मी माझं ओझं तुझ्या पायाशी टाकलं. I don't know anything. मला काही माहित नाही. You take care of me. तू मला सांभाळ. आपली इच्छा त्याच्या हाती द्या. There are many things we may not know. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार नाही. But enough is this that he knows. पण एवढं आपल्यासाठी पुरेसं आहे की त्याला सगळं माहिती आहे. Just imagine if you knew everything. कल्पना करा जर तुम्हाला सगळं माहित असतं. What a bothersome it would be. तर किती त्रास झाला असता तुम्हाला. If you knew everything that is there in the hearts of the people. जर तुम्हाला लोकांच्या डोक्यातलं मनातलं सगळं समजायला लागलं असतं. What a burdensome it would be for you. तर तुम्हाला किती त्रास झाला असता. It's better it is hidden in the heart of God. म्हणून देवाच्या हृदयामध्ये काही गोष्टी ज्या लपलेल्या आहेत त्या बऱ्या आहेत. It's good. बरं आहे. He knows it. त्याला माहिती आहे. He is an all-wise God. तो सर्व ज्ञानी देव आहे. He is all-knowing God. तो सर्व ज्ञानी देव आहे. Right now he will strengthen you. या वेळेला तो तुम्हाला शक्ती देईल. Lord, let your hand come upon them. प्रभू तुझा हात या लोकांवर येऊ दे. Touch them now. त्यांना स्पर्श कर यावे. Touch them now. त्यांना स्पर्श कर यावेला. Every devil that is attacking the people, I break the powers in Jesus. प्रत्येक शैतान जो लोकांवर हल्ला करत आहे मी येशूच्या नावात बांधतो. Lead them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. People who are sick, let them be healed. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे दे बाप्पा. Touch them right now. त्यांना स्पर्श कर By यावे. your power. तुझ्या सामर्थ्याने स्पर्श कर. There are many whose hearts are broken. ज्या अनेकांचं हृदय तुटलंय. Their hearts are broken, Lord. हृदय तुटलेलं आहे दे बाप्पा. There is pain in their heart. वेदना आहेत हृदयात. Touch them all. त्यांना सगळ्यांना स्पर्श कर. Strengthen them all. सगळ्यांना शक्ती दे. Put courage in them, Lord. त्यांच्या धीर घाल. Oh God. माझ्या देवा He is coming. He is touching your तो heart. तुमच्या हृदयाला स्पर्श करत He is आहे. strengthening your heart. तो तुमच्या हृदयाला शक्ती देत आहे. Take it right now from या God. वेळेला स्वीकारा. You need it. तुम्हाला त्याची गरज आहे. You need the strength of तुम्हाला God. देवाच्या शक्तीची गरज आहे. Take it. घ्या. Take it. घ्या. Say, strengthen me, म्हणा Lord. प्रभू मला शक्ती दे. I don't know what is happening in my life. मला माहित नाही माझ्या जीवनात काय चाललंय. My associates are going away from me. माझे साथीदार मला सोडून My जातात. family, you are separating them from me. माझा परिवार माझ्यापासून तू वेगळा करतोय. Things are going completely different than what I thought. मी जो विचार केला त्याच्या अगदी विरुद्धच होत आहे. But Lord, पण प्रभू I submit myself to you. आज मी तुझ्या हाती पडतो. Let your will be done in my तुझी life. इच्छा माझ्या जीवनात पूर्ण Say कर. it. Let your will be done in my सांगा life. त्याला प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. Not my will, but your will. माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. Let your plan तुझी योजना पूर्ण come to कर. pass in my life. माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण कर. Lord, प्रभू you have to strengthen me. तू मला शक्ती दे. You have to help me. तू मला मदत कर. Otherwise, I'm sure to go wrong. नाही तर नक्कीच माझ्याकडनं चुका होती. If you don't help me, जर तू मला मदत केली नाही then I'm going off. तर मी चुकणार. So it is your fault. म्हणून मग तुझी चूक होईल. I'm asking you to strengthen मी me. आता तुला सांगतोय तू मला शक्ती दे. Come on, speak to him like that. असं देवाला Your सांगा. life will never remain the same. तुमचं जीवन जसं आहे तसं राहणार नाही. And learn to accept things from God. आणि देवाकडून गोष्टी स्वीकारायला शिका. Good things and bad things. चांगल्या सुद्धा आणि वाईट सुद्धा. Because God is in control of your life. कारण देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. Thank you, Jesus. धन्यवाद. Give a big clap to Jesus. आणि जोरात एक येशूसाठी टाळी वाजवा.